नमस्कार मंडळी, मी किरण निंबोरे. टाइम 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती की नुकताच गणेशोत्सव पार पडला आणि गणेशोत्सव संपूर्ण जगामध्ये साजरा होत असताना विशेषतः पुण्यामध्ये लाखो भाविक गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी येत असतात. त्याचं कारण हे की मानाचे 5 गणपती, दगडूशेठ गणपती आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्याचं गणेशोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे जिवंत देखावे. आणि दरवर्षी हे देखावे पाहण्यासाठी लाखो भाविक जगभरातून येत असतात. मात्र यावर्षी या जिवंत देखावाने प्रचंड गर्दी पुण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटली. मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर लोक येत असतातच, परंतु जिवंत देखाव्यांमुळे जे काही सोशल मीडियावरती एकंदरीत चर्चा सुरू होती आणि ते जिवंत देखावे पाहण्यासाठी पुण्यामध्ये मला वाटतं आजपर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. आणि मोठमोठे मंडळ आहेत, मोठमोठे देखावे होत असतात, परंतु यावर्षी या गणेशोत्सवामध्ये नवजवान मित्र मंडळाने जो काही पौराणिक देखावा प्रेक्षकांसाठी आणला होता तो देखावा म्हणजे शिव पार्वती विवाह सोहळा. आणि हा देखावाचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला सोशल मीडियावरती कुठेतरी रील दिसली असेल, सोशल मीडियावरती व्हिडिओ दिसले असतील आणि जे भाविक या पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी आले ते मात्र हा देखावा पाहिल्याशिवाय कुणी बाहेर गेले नसेल. आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांपर्यंत हा देखावा सोशल मीडियामधून गेला. लाखो लोकांनी तो जिवंत देखावा पाहिला आणि या जिवंत देखावा साकार करणारी आणि प्रेक्षकांच्या डोक्यावरती बसणारी ही जी टीम आहे, ही टीम आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. आपणा सर्वांचं टाइम 360 कडून स्वागत. आणि खरंच हा देखावा जो तुम्ही सादर केला हा निश्चितच प्रेक्षकांना भावलेला आहे. प्रेक्षकांनी आपल्या सर्वांना डोक्यावरती उचलून घेतलेला आहे, कारण याचं कारण हे की सोशल मीडियावरती फक्त तुम्हीच धुमाकूळ घालत आहात. आज ही जी टीम आहे या टीमकडून आपण नक्की हा देखावा कसा सादर केला, या देखाव्यामागची पूर्ण स्टोरी जाणून घेणार आहोत. कारण हा देखावा फक्त देखावा नव्हता, याच्या मागे खूप मोठी मेहनत होती. त्याची स्क्रिप्ट असेल, ती स्क्रिप्ट बसवणं असेल, त्यांचा पेहराव असेल, ह्या सगळ्या गोष्टींमागे प्रत्येकाची एक एक वेगळी स्टोरी आहे, प्रत्येकाची वेगळी मेहनत आहे. आणि ही मेहनत एकत्र झाल्याच्या नंतरच तो देखावा आपल्यासमोर आला आहे आणि तो आपल्याला आवडलेला आहे. खरं तर ज्यांनी ही संकल्पना मांडली त्या गणेश लोणारे सरांपासूनच आपण या मुलाखतीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी गणेश किसनराव लोणारे, म्हणजे श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष. गेले 24 वर्ष आपली संस्था कला क्रीडा माध्यमात काम करते आणि जिवंत देखावा म्हणजे हे लहानपणापासून आमचं पॅशन आहे. जिवंत देखावा करत असताना याच्यामध्ये खूप सारे म्हणजे तुम्ही वर्कर्स आपण असतात, त्याच्यात ऑफिसर्स आहेत, बँकेचे मॅनेजर आहेत, कर्नल आहेत, आर्मीमधली लोक आहेत, पुणे महानगरपालिकेतील बिगारी कामगार करणारी लोक याच्यात काम करत आहेत. याच्यामधनं बरेचसे कलाकार तयार झालेत. आज ते वेगवेगळ्या सिरियल सिनेमामध्ये एक चांगले आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. आणि नुसतं तो गणपती म्हणून हा उत्सव नाहीये, त्याच्यातनं खूप सारे कलाकार तयार झालेत, टेक्निशियन्स तयार झालेत. सर, आपले भरपूर देखावे वेगवेगळ्या उत्सवांमध्ये होत असतात, भरपूर देखावे केलेले, तुमची नाटकं भरपूर आहेत, परंतु हा शिव पार्वती विवाह सोहळा आणि एकदम जिवंत देखावा, त्याच्यामध्ये प्रेक्षकांना जे गर्दी एवढी झाली होती की प्रेक्षकांना डबल तो देखावा पाहायचा होता. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं सांगायचं तर म्हणजे जिवंत देखावा म्हणजे आपण देखावा म्हणून साजरा करत नाही पहिल्यापासून. एक आपण ती डॉक्युमेंटरी म्हणूनच की लोकांपर्यंत तो विषय जास्तीत जास्त कसा चांगल्या पद्धतीने मांडता येईल असं याच्यावर विचार करून, त्याच्यावर आपण अभ्यास करून, टेक्निकली म्हणा, ॲडव्हेंचर म्हणा, वेगळं काय देता येईल आपण हा प्रयत्न करत असतो. तसंच एक तुम्हाला मी एक हे सांगतो. आता आम्ही आपल्या प्रतिष्ठानतर्फे आई तुळजाभवानीचं मंदिर आपण एक बांधलेलं आहे, सदाशिव पेठेत आहे ते. तर त्याच्यामध्ये आपण एक शिवपिंडी आपण तिथे स्थापन केली. तर ती शिवपिंडी आपण ओंकारेश्वर म्हणजे तिकडे MP मधनं ती आणली आणि ती योगायोगाने ती माझे मित्र आहे त्याला मी सांगितलं की आपण एक पिंडी बनवली होती शंकरांची. तर ती जेजुरीवरनं बनवून घेतली होती स्टोनमध्ये. तर ती फारशी तिथे मला म्हणजे असं काही मनाला हे होत नव्हतं, म्हणजे की असे पटत नव्हतं की ती तिथं बसावी, म्हणजे असं फार हे नव्हतं, म्हणजे त्याच्यात पावित्र्य म्हणा किंवा असं एक हे नव्हतं. मग माझा मित्र उज्जैनला जाणार होता महाकालला. तर मी त्याला सांगितलं की तू चाललायस तर तिथं एक आपल्या मंदिरासाठी पिंडी नागेश परदेशी म्हणून आहे, तो पण शिल्प म्हणजे स्टोनमध्ये काम करतो, मंदिरं घडवतो तो. तर आपल्या मंदिराचं काम त्यांनीच केलंय. तर ते करत असताना तो म्हटला उज्जैनला चाललोय, तर मी तिथनं घेऊन येतो. उज्जैनवरनं त्याने ओंकारेश्वरला गेला, नर्मदेमधलं त्यांनी तो पान असतो वरचा तो घेतला, पिंड घेतली
आणि काय योगायोग असेल माहीत नाही. तो उज्जैनला आला आणि एक गुरुजी आले, ते म्हटले की ती पिंडी जी आहे ती आपण गाभाऱ्यात नेऊ आणि त्याच्यावरती भस्म आरती झाली आणि ती भस्म आरती झाल्यावरती आपण तिथे स्थापना, पुण्यात आल्यावरती त्याची स्थापना केली आणि त्याच्यानंतर मी काही दिवस आजारी पडलो. आजारी दीनानाथला मी ॲडमिट होतो. तिकडनं आलो, थोडासा डिप्रेशनमध्ये वगैरे होतो आणि गणपती जवळ आले तर असं प्लॅनिंग असं चालू असतं. तर मला एक साधारण ब्रह्ममुहूर्तात 4, 4:15, 4:30च्या दरम्यान मला एक असं हे झालं की आपण काहीतरी शंकरांवरती करूयात की हे. तर मग तो तिथे एक साक्षात्कार म्हणतो, मला तसं झालं की आपण शंकर पार्वती विवाह करूया आणि ते ऑटोमॅटिक पुढे घडत गेलं. आणि घडत असताना मग आपल्याला स्क्रिप्ट दोघा तिघांना सांगितलं, पण ते काही फारसं हे झालं नाही. मग आपले संदीप धर्माधिकारी म्हणून आहेत, तर त्यांनी ती स्क्रिप्ट लिहिलं, अतिशय उत्तम लिहिलं. ते लिहिलं आणि पुढे आपण रेकॉर्डिंग आहे, धनंजय साठे आणि जमीर तांबोळे म्हणून पुण्यातले, त्यांचा खूप मोठा स्टुडिओ आहे, बेस्ट साऊंड इंजिनियर आहेत दोघंही. त्यांनी ते रेकॉर्डिंग, आपण तेच करायचं आपलं रेकॉर्डिंग, त्यांनी ते रेकॉर्डिंग वगैरे केलं. जमीर तांबोळे आहे, पप्पू, त्यांनी ते म्युझिक वगैरे दिलं. सगळं छान झालं. आवाज त्याचे आपले प्रोफेशनल कलाकार आहेत त्यांनीच दिले सगळे. त्या पद्धतीने झालं. पण मला त्याच्यात खूप आत्मविश्वास होता की जे होणार आहे ते भारी होणार आहे. ते मी कलाकारांनाही म्हणलं की मी तुम्हाला आत्ता सांगत नाही काय होईल, मला माहीत नाही, पण तुम्ही जे करताय की हे जे तुम्ही आत्ता जेवढे याच्यात भाग घेतलाय जेवढ्यांनी, किंवा तुम्ही यात सहभागी आहात, तेवढ्यांना तुम्हाला प्राऊड फील होईल की आपण काहीतरी ह्याच्यात काम केलं, आपल्याला प्राऊड फील तुम्हाला 100% होईल आणि तुम्हाला खूप आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला पुढे खूप ह्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी भविष्यात तुम्हाला चांगले त्याच्यातनं मिळतील. हे करत असताना माझी संगमनेरचे मित्र आहे दीपक रावळ म्हणून, तर आम्ही खूप वर्ष आंतरराज्यातले कलाकार आहोत. आम्ही खूप वर्षापूर्वी, जवळजवळ 35 एक वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना. तर त्याचंही चाललं काहीतरी आपण नवीन करायचं. आता त्यांचं तिकडे संगमनेरला आखाडा आहे, तर मी त्याला अशी कल्पना सुचवली की आपण असं असं करूयात, तर तुझी तयारी आहे का? तर तो म्हणला मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी 100% करेल. तर म्हणला फायनान्शियली कसं काय? म्हणलं ते बाकी काही काळजी करू नको, आपल्या भोलेनाथ आहेत आपल्या पाठीशी, तू हो म्हण आणि कामाला सुरुवात कर. आणि नाही होई करत मीटिंग्स वगैरे झाल्या, फोनवरती आम्ही बोलणं झालं. तो म्हणला ठीक आहे आपण करूयात. मग दिल्लीवरनं सगळं सर्च केलं, दिल्लीला हे मटेरियल सगळं आपल्याला मिळालं. नंदी, ते भोलेनाथांचा ड्रेस, बाहुबली हनुमान, आणि ते सगळे आपण दिल्लीवरनं बनवून घेऊन आलो त्या पुण्यात आणि आपण कामाला सुरुवात केली. अतिशय त्रास कुठेही नाही झाला. प्रचंड म्हणजे असं जे घडत होतं ते एक साक्षात्कारच होत होता त्याचा, आणि ते सगळं असं छान एक एक पत्ते उलगडत होते, असे खूप इझी काम झालं. आणि नवजवान मित्र मंडळ आहे आपल्या सदाशिव पेठेत, ते गेले आपण 6 वर्ष त्यांचे जिवंत देखावे साजरे करतो. यावेळेस त्यांनाही म्हटलं म्हणजे आपण असं करूयात. आपण आधी भगतसिंगचा तिथे प्लॅन करत होतो की भगतसिंगांवरती आपण तिथे एक जिवंत देखावा करायचा, आणि असं मी सांगितलं. पण मी त्यांना जास्ती जोर लावला की आपण शंकर पार्वती विवाह करू, पण त्यांना तेवढा माझ्यावरती कॉन्फिडन्स नव्हता की कसं होईल काय होईल. त्यांना मी एकच सांगितलं की हे तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा, जे होईल ते खूप भारी होईल. तर त्यांना शेवटपर्यंत गॅरंटी नव्हती. त्यामुळे तिथं गर्दी तुम्ही बघितली असाल तर प्रचंड गर्दी होती की मंडळालाही ते म्हणजे कंट्रोल करण्यासाठी त्यांना मॅनपॉवर कमी पडली. अगदी बरोबर सर, तुम्ही म्हणताय तसं गर्दी भरपूर होती, परंतु आजपर्यंत तुम्ही अनेक देखावे केले, तुम्हाला माहिती आहे तुमच्या समोर गर्दी किती असते. आजची गर्दी ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी तुम्ही म्हणताय, आम्हालाही माहिती आहे, कारण उभं राहायला जागा नव्हती. परंतु हे एक यश आहे तुमचं, गर्दी खेचणं हे खूप मोठं यश आहे. आजपर्यंत केलेले देखावे आणि आजचा देखावा निश्चित फरक आहे. तुम्ही सांगताय गर्दी होती, संपूर्ण भारताने पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं गर्दी आहे. या यशाकडे कसं पाहताय तुम्ही? रिस्पॉन्स म्हणजे सांगण्याचं झालं तर म्हणजे माझ्या आयुष्यात मला एक खूप मोठी आता जबाबदारी वाढली की मी हे एक कुठल्या लेवलला गेलं म्हणजे पब्लिकनी म्हणजे सांगूच शकत नाही मी काय लेवलला ते गेलं. हे कोण म्हणतच नव्हते की हा देखावा आहे. हे पब्लिकांचा म्हणजे जे रसिक मायबाप प्रेक्षक आहेत ते प्रत्येक जण येऊन असंच सांगत होते की हा देखावा नाहीये, साक्षात तुमच्या प्रत्येक कलाकाराच्या अंगात
भोलेनाथच संचारले, तुम्ही एवढं अतिशय सुंदर करतात. मुलांनी पण प्रचंड, आपल्या कलाकारांनी कष्ट घेतले. पराग बोहडकर आहेत, त्यांनी डिरेक्शन केलं, अतिशय सुंदर सर्वांकडनं बसून घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात रोजचे अनुभव म्हणजे कॅनडावरनं, बेंगलोरवरनं लोक म्हणजे प्रेक्षक फक्त आपला शो बघायला फ्लाईटनी पुण्यामध्ये शो बघायला आले होते. एक कॅनडाला एक मॅडम होत्या, त्या कॅनडाला चालल्या होत्या, त्यांनी तो शो रीलवरती बघितला, त्यांना प्रचंड आवडला, तर त्यांनी ते फ्लाईट कॅन्सल केलं, तो शो येऊन बघितला आणि मग त्या कॅनडाला गेल्या. मी येऊन भेटले. एक दिवस असं झाला, आपण शो गर्दीमुळे थांबवला होता, तर ते गर्दीमध्ये एक म्हणजे मी माईकवरती प्रेक्षकांना विनंती करत होतो की सर्वांनी सहकार्य करा, गर्दी प्रचंड आहे, तुमचं सहकार्य असेल तरच हा शो पुढे जाऊ शकेल, तर आता नाही तर तुम्ही शो थांबवतो. तर एक काका आले आणि त्याच्यात थोडं तानं बाळ होतं, त्यांनी माझ्या पायावरती ठेवलं की दादा मी पाया पडतो तुमच्या, माझ्या मुलासाठी एक शो चालू करा. तर मला असं काय करावं मला सुधरलंच नाही म्हणजे, पण मी 2 मिनिटात मागे गेलो, कलाकारांना विचारलं तुमच्यात एनर्जी आहे का शो करायचा आहे, तर पटकन सगळे म्हणले हो दादा काहीच प्रॉब्लेम नाही. मी दुसऱ्या मिनिटे शो चालू केला. असे रोजचे एवढे अनुभव येते की तुम्ही काही करा पण शो चालू करा. निश्चितच रिस्पॉन्स खरंच तुम्हाला चांगला होता. या कलाकारांच्या साथीमुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, तुम्ही ते सांगताय. परंतु इथून पुढे या सगळ्या कलाकारांना घेऊन काही नवीन कल्पना, नवीन संकल्पना किंवा नवीन शो करण्याची काही कल्पना किंवा आयडिया तुमच्या मनामध्ये आहे का? आता हे एवढा म्हणजे टॉप लेवलला हे गेलंय देखावा, तर आता प्रत्येकाला खूप अपेक्षा आहे की आता काहीतरी याच्यापेक्षा उजवं दिलं पाहिजे हे. त्यामुळे आता याच्यात मी 6 महिन्यांनी डिक्लेअर केलं की मी काय करणार आहे. नक्कीच म्हणजे मी आपल्या चॅनल थ्रू परत येईल, याच्यावरती लाईव्ह येईल आणि मी नक्की तुम्हाला सांगेल की मी 6 महिन्यांनी मी सांगेल की पुढच्या वर्षी मी काय करणार आहे वेगळं. कारण एवढं म्हणजे प्रतिसाद लोकांनी दिलाय, आता प्रश्न पडलाय की वेगळं काय करायचं. नक्कीच आम्ही वाट पाहू. तुम्ही म्हणताय 6 महिन्यामध्ये चॅनलवरती येऊन तुम्ही सांगणार. निश्चित तुम्ही काहीतरी चांगलीच गोष्ट बाहेर घेऊन येताल. परंतु तुम्ही प्रोफेशनल लोकांसोबत काम केलेलं आहे, तुम्ही सिरियलमध्ये कामं केलेली आहेत. ही जी टीम आहे ही कुठेतरी नाटकांमध्ये कामं करणारी, काहींना अनुभव आहे, काहींना अनुभव नाही आहे. तर यांना मॅनेज करण्यात तुमचा वेळ कसा जात होता आणि यांना कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करत होते? कारण ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत ह्या पब्लिक समोरती प्रेझेंट करायच्या होत्या, या पब्लिक एवढ्या मोठ्या पब्लिकला सामोरं जायचं होतं, हे कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केलं? या आता प्रत्येकाला एक आवड आहे कलेबद्दल आणि प्रत्येकाचे एक छंद आहे, त्यामुळे प्रत्येकाला जे गोष्टी सांगतील आमचे डिरेक्टर सर पराग दादा, तर ते प्रामाणिकपणे ते त्याच्यात समजून घेतात आणि ते सादरीकरण करतात प्रत्येक जण. निश्चितच या जिवंत देखाव्यासाठी आपलं दिग्दर्शन खूप महत्त्वाचं होतंच. परंतु याही पुढे जाऊन या जिवंत देखाव्याचे मुख्य कलाकार म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्यासोबत आपण चर्चा करणं गरजेचं आहे, कारण त्यांचा अनुभव कसा होता हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. निश्चित हा जो पूर्ण देखावा होत होता, समोर प्रेक्षक होतं, गर्दी होती भरपूर. हा देखावा सादर करत असताना काय भावना होत्या, कशा पद्धतीने तुम्ही याच्याकडे पाहता? प्रथम मी गणेश लोणारे या सरांचं आभार मानेन, कारण त्यांनी मला हा महादेवचा रोल दिला. आणि दुसरं म्हणजे आपले डायरेक्टर पराग बोहडकर यांचा सुद्धा आभार मानेन. त्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली इथपर्यंत आम्हाला, म्हणजे त्यांनी इतक्या पद्धतीनं मेहनत करून घेतली की आम्हालाच वाटायला लागलं की आम्ही नक्की ह्या कॅरेक्टरमध्ये उतरू का नको. म्हणजे आता त्यांनी इतकी मेहनत घेऊन ते कॅरेक्टर तो आपण सक्सेस केलं. एक नाही म्हटलं तर 70-80% तर आम्ही सक्सेस करून दाखवले. 100% नाही म्हणता येणार, पण मोस्ट ऑफ 70 ते 80% आम्ही सक्सेस करून दाखवले. तर दुसरा असा एक म्हणजे की आम्हाला ह्या प्रवासात म्हणजे इतकं लोकांचं प्रेम मिळालं की लोकांनी म्हणजे ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आम्हाला घेता आली, की म्हणजे इतक्या लोकांचा म्हणजे इतकं ते आवडलं. आणि ही कॉन्सेप्ट खूप नवीन आहे, म्हणजे त्या पद्धतीने लोकांनी म्हणजे ते नवीनच म्हणजे आत्तापर्यंत कोणी तयार केलेली नाही आहे अशी ही कॉन्सेप्ट आहे. आणि ती लोकांना इतकी आवडली की म्हणजे आम्हाला ते काय करून काय नको. म्हणजे हा गणपतीचा देखावा मोस्ट आपण बघतो की गणपतीचा देखावा इतका व्हायरल होत नाही, म्हणजे प्रसिद्ध होत नाहीये. आपण त्या देखाव्यापर्यंतच ते आपण बघतो. पण हा देखावा म्हणजे हायच्या हाय म्हणजे ग्राफ त्याचा इतका उंचावत गेला की लोकांना इतकं म्हणजे आवडलं, आम्हाला तितकं प्रेम मिळालं की त्यामधून अजून आम्ही सावरलेलं नाही की इतकं प्रेम मिळतं. म्हणजे हा देखावा म्हणजे इतकं प्रेम मिळतं आम्हाला की म्हणजे
शब्दात सांगू शकत नाहीये. इथपर्यंत आम्हाला म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला मिळाली की अजून यापुढे चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू, इतकी एनर्जी आम्हाला त्यांनी लोकांनी दिली. आणि प्रॅक्टिसच्या दरम्यान आम्हाला म्हणजे जो तो आपली भूमिका प्रामाणिकपणे आणि चोखपणे पार पाडत होताच, पण असं अजिबात त्यावेळी वाटलं नव्हतं प्रॅक्टिसच्या दरम्यान की याचा रिझल्ट एवढा मोठा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांकडून आम्हाला मिळणार आहे. आणि जेव्हा पहिला शो झाला आणि लोक वेडी झाली सॉरी, म्हणजे हे थोडं अतिशयोक्ती वाटेल, पण हो खरंच लोकांनी आमच्यामध्ये प्रत्यक्ष शिवपार्वती बघितले, आमचे पाया पडले, आमच्यासोबत सेल्फी वगैरे काढून नाही का त्या पद्धतीने त्याला ते म्युझिक आणि सात्विक सगळे ते असे कोट्स वगैरे वापरून त्यांनी जेव्हा ते व्हायरल केलं तेव्हा आम्हाला ते कळलं की ते खरंच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि त्याबद्दल ऑफकोर्स गणेश सर आणि पराग सर या दोघांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. जी मेकअप आर्टिस्ट आहे जया काची, तिचंच सर्व हात आहे, तिचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे ती पार्वती लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचली. कारण ती रोज आहे ना तिचं कॉस्ट्युम, मेकअप, हेअर हे सगळं तिने डिझाईन केलेलं असायचं. म्हणजे मी पॅकअप करून रात्री घरी गेले की 2 वाजता आम्ही ना गप्पा मारायचो की तिने काय डिझाईन केलंय, मग ही कॉस्ट्युम असं असणार, 2 साड्या अशा एकत्र करायच्या, मग इथे काय असणार आहे. इतकं आम्ही म्हणजे आम्ही पूर्ण 24 तासात फक्त 3 तास झोपायचो. बाकीचं म्हणजे इथून गेल्यानंतर 2 ते 6 वगैरे आमची चर्चा आणि त्याच्या पुढे 3 तास झोपून आणि मग उठून लगेच आम्ही तयारीला लागायचो. आणि अवांतर आमची कामं वैयक्तिक असायची. त्यामुळे माझ्या लुकसाठी फक्त आणि फक्त माझी ताई तिचाच हात आहे. निश्चितच हे सगळं करणं सोपं नव्हतं, परंतु विक्रम तुमचा जर आपण पाहिलं तर तुमचं डान्सिंग हे फील्ड नाहीये आणि तुम्ही शंकराच्या भूमिकेमध्ये होतात आणि शंकर म्हटलं की शिवतांडव आलंच आणि ते सर्वात अवघड असतं असं मी ऐकलंय. म्हणजे शिवतांडव करणं कसं शक्य झालं आणि कशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही हे मॅनेज करत होतात? हा, पहिली गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी डान्सर नाही आहे. मग म्हणजे हे जे म्हणजे ऍक्च्युली हे तांडव म्हणजे भरतनाट्यमचा एक प्रकार आहे. म्हणजे ते तांडव मी पहिल्यांदाच केलं. डान्स कधी मी आयुष्यात केलेलं नाही, पण हे मोस्ट ऑफ कॅरेक्टरमध्ये आलं म्हणून मी ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं. आणि त्यात म्हणजे महत्त्वाचं योगदान म्हणजे मी सारिकाचा म्हणेन की तिचं ॲक्च्युली भरतनाट्यमची चांगली एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. तर तिनं मला बऱ्याच स्टेप वगैरे समजावल्या. म्हणजे ते ॲक्च्युली मुद्रा काय असतात किंवा कशा पद्धतीने करायचं, म्हणजे निम्म्या पायापर्यंत आपण बसू शकतो इथपर्यंत ते प्रॅक्टिस करून, म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 1 महिनाभर मी प्रॅक्टिस केली. लिटरली तुम्हाला सांगतो की 1 आठवड्याभर आमची बॉडी पूर्णपणे चॉकअप झाली होती. आणि तिथून पुढे म्हणजे जमल का नाही हे प्रश्न मला होता की ऍक्च्युली मी काय करावं, म्हणजे तांडवमध्ये कशा पद्धतीने करावं. पण ते मी संध्याकाळी 2-2 वाजेपर्यंत फुल त्याची प्रॅक्टिस केली होती. जमल का नाही मला माहिती नव्हतं, पण मनापासून एक इच्छा होती की काय नाही करायचं, मारायचंच आपण तांडव. पूर्ण चॅलेंज ऍक्सेप्ट केलं होतं की आपण ते उतरायचंच, कारण महादेवचा आपल्याला रोल मिळालाय. त्या हेतूनच मी ते उतरलं होतं की तांडव हे करायचंच. भले आपल्याला 100% नाही देता आलं तर चालेल, पण 70 ते 80% आपण त्यापर्यंत घेऊन जायचंच, अशा हेतून मी उतरलो होतो. हिनं सुद्धा बरीच मेहनत घेतली, मुद्रा वगैरे शिकवल्या. खूप अवघड आहे ते तांडव. म्हणजे लिटरली सांगतो की आपला जो नेहमीचा जो डान्स आहे आणि हा तांडव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ते तांडव करताना म्हणजे ते अंगात एक लोकांची एक म्हणावं लागेल की त्यांनी जी एनर्जी दिली त्या एनर्जीनेच मी ते तांडव उतरू शकलो. म्हणजे तुम्हाला दाखवू शकलो की बाबा ह्या पद्धतीने असं तांडव केलं जातं. खरं तर प्रॅक्टिसच्या दरम्यान मी विक्रमला विचारायचं की आज घरी गेल्यावर नेमकं तुला काय होतंय ते मला सांग. आणि दुसऱ्या दिवशी तो मला सांगायचं की सगळं जाम झालंय सारिका, मला आज अंग दुखतंय. पण पुढचं लगेच त्याचं असायचं की हा आजच्या पुढच्या स्टेप मला सांग. कारण ती कोरिओग्राफी मी त्याला झेपेल त्या पद्धतीने रोज 2-2 स्टेप, रोज 2-2 स्टेप असं करून मी ते संपवलं होतं. आणि रोज मी त्याला म्हणायचं की घरी गेल्यावर पण मला व्हिडिओ पाठव, म्हणजे मला कळेल की तुला किती झेपतंय, किती तू घेऊ शकतोय. पण आल्यानंतर त्याचं असं असायचं की नाही मला हवं आहे, मला पुढचं अजून शिकायचंय, तू मला अवघड स्टेप दे, मी करेन, काहीही करायला तयार आहे. पण कधीच तू असं कुरकुरला नाही की मला त्रास होतोय, प्लीज मला सोपं दे किंवा काहीतरी बघ ना शॉर्टकट, असं कधीही त्यांनी केलं नाही. आणि त्याच्यातून शॉर्टकट काढला नाही आणि नेहमी तो तयार असायचा कोणत्याही स्टेपसाठी. आणि अर्थात त्याची मेहनत आहेच आणि म्हणूनच ते तांडव एवढं लोकांपर्यंत पोहोचलं. कारण आम्हाला खूप लोक येऊन सांगायचं की तांडव खूप अंगावर आलं, काटे आले, आम्हाला प्रत्यक्ष शिव नाचतोय असा भास झाला. आणि आम्ही जे कधी बघू शकत नव्हतो शिवाला असं तांडव, पण ते आम्ही प्रत्यक्ष लाईव्ह बघणं, टीव्हीमध्ये बघणं तर हे खूप
हे की बघू शकतो आपण, पण असं लाईव्ह कोणत्या पुरुषाला बघणं हे खूप लोकांना आवडलं. त्यामुळे विक्रमची मेहनत आहेच. नक्कीच मागच्या 9-10 दिवस तुम्ही हा देखावा सादर केला. एकंदरीत प्रेक्षकांना तो आवडत होता. तुम्ही अगदी उत्स्फूर्तपणे ते सादरीकरण करत होतात. नक्की काय भावना आहेत तुमच्या या सगळ्या गोष्टींमागे? खरं तर अशा पद्धतीने आता इंटरव्ह्यू घेतला जातोय एका गणपतीच्या देखाव्याचा, जिवंत देखाव्याचा, आणि इंटरव्ह्यू घ्यायची वेळ आली तर हीच पावती आहे आमची, म्हणजे आमच्या सगळ्याच कलाकारांची. हे सगळं टीमवर्क आहे. इथे कोणीही लहान मोठं असं काही नाहीये. त्यामुळे ह्या टीमवर्कला ही पावती मिळालेली आहे की आमचा इंटरव्ह्यू आज घेतला जातोय आणि तो आता लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर मला असं वाटतं की यापेक्षा अजून मोठा आणि वेगळा आनंद काहीच असू शकत नाही. दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळी शेवटची एक एंट्री होती माझी लग्नाच्या सीनवेळी, मी ज्यावेळी येतो त्या विंगेतून, त्यावेळी प्रेक्षकांनी मला असं एक ही केली होती, म्हणजे कमिटमेंट केली होती की तुम्ही ज्यावेळी एंट्री करता विंगेतून तेव्हा असं वाटतं की प्रत्यक्ष शंकर आणि पार्वती आमच्या समोर आहेत आणि ते आम्ही लाईव्ह बघतोय, म्हणजे त्यांचा विवाह सोहळा आम्ही लाईव्ह बघतोय. ह्या इथून म्हणजे त्यांनी अक्षरशः आम्ही ज्यावेळी पुढे जायचो स्टेजच्या एकदम पुढे, त्यावेळी ते आमच्या पायाला स्पर्श करायचे. म्हणजे त्यांनी इतकी श्रद्धा त्यांच्यातून ती दिसून येत होती की प्रत्यक्ष आम्ही शिवपार्वतीला बघतोय, इतकं ते त्यांना ते हे झालं होतं. मग त्यातच आमचं एक यश मानावं लागेल की प्रेक्षकांनी आम्हाला ही पावती दिली की त्यांच्या जे काय दैवत आहे, त्यांचं महादेव जे आपण दैवत म्हणतो, ती त्यांच्यापर्यंत आम्ही उतरवलं. त्यातच आमची मोठी एक यश म्हणावं लागेल आमचं. खरं तर आम्ही शिवपार्वती कुठे पाहिले तर लहानपणी सिरियलमध्ये किंवा कुठल्या तरी मूवीमध्ये शिवपार्वती पाहत होतो. परंतु आज हा जो देखावा आम्ही पाहत होतो, तो देखावा पाहत असताना प्रत्यक्षात शिवपार्वती आमच्या समोर आहेत, त्यांचं लग्न सोहळा आहे. हे सगळं पाहत असताना एक अंगावरती शहारे येणारा तो क्षण होता. कारण ज्यावेळेस आम्ही ते तुमच्या भूमिका पाहत होतो त्यावेळेस साक्षात शिवपार्वतीला आम्ही पाहतोय अशाच आमच्या भावना होत्या. तो देखावा पाहत असताना माझ्या शेजारी एक आजी होत्या आणि त्या पूर्ण देखावा चालू असताना, देखावा संपेपर्यंत, हार घालेपर्यंत त्यांच्या डोळ्यामधून पाणी येत होतं. कारण त्यांना ते जाणवत होतं, त्यांच्या भावना मला जाणवत होत्या की शिवपार्वतीचं लग्न ते पाहतायत, शिवपार्वतीचा विवाह सोहळा त्या पाहतायत. एकंदरीत ज्यावेळेस प्रेक्षक हे पाहत होते, त्या आजी पाहत होत्या, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तुमच्या भावना काय होत्या की तुम्ही दोघे हार घालत होतात, विवाह सोहळा संपन्न होत होता, तुमच्या भावना काय होत्या त्यावेळेस? त्या फिलिंग म्हणजे शब्दात मांडू शकत नाही अशा फिलिंग होत्या. म्हणजे असं आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटली की प्रत्यक्ष खरंच लग्न होतंय. जी काही लोक होती ना ती सगळी इतके आनंदाने हे व्हायची की आता खरंच हा लग्न सोहळा अटेंड करायचा. आणि तिथे विक्रम आणि सारिका उरलेलेच नव्हते. आम्ही पूर्ण शून्य झालेलो होतो आणि आम्ही स्वतःला शिवपार्वतीच समजत होतो त्यावेळी. त्यामुळे लोकांचा आनंद बघून आणि ते जे काय आरडाओरडा आणि जे काय टाळ्या वाजवणं जे काही चालू होतं ना, तर ते सगळं आम्ही इतकं घेत होतो भरभरून. त्यामुळे आम्ही 7 ते 1-1:30 वाजेपर्यंत जे काही करत होतो न थकता, कुठेही कोणत्याही शो मध्ये असं काही वाटलं नाही, लग्नाच्या सीनमध्ये स्पेशली. तर अर्थात आम्हाला ते करताना आम्हालाही मजा येत होती आणि भारी वाटत होतं. ते एक आमच्यासाठी एक अद्भुत क्षण होता तो, की प्रेक्षकांना आम्ही दाखवू शकलो ते, म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही ते उतरवलं. ह्यातच आम्हाला म्हणजे ते यश किंवा ते प्रेक्षकांकडून पोहोचले आम्हाला एक पोच पावती आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत देऊ शकलो. कारण त्यांची जी एनर्जी आम्हाला मिळत होती एक पॉझिटिव्ह, त्यामुळेच आम्ही हे शंकर पार्वती आमच्यामध्ये उतरवू शकलो. बस, अजून काही म्हणजे शब्दात सांगू शकत नाही इतकं म्हणजे ते आम्हाला ते फील होते. अजूनपर्यंत ते आमच्यातून ते उतरलं नाहीये. अजूनही आम्हाला फोन येत आहेत, मेसेज येत आहेत, म्हणजे आता अगदी आवाज बसेपर्यंत. पण असं वाटतं की लोकांपर्यंत एवढं ते आनंदाने पोहोचलंय तर आपणही त्याला रिप्लाय द्यावा, बोलावं. अजूनही आम्ही फोन अटेंड करतोय आणि अजूनही लोकांना मेसेजवर थँक्यू आणि त्या गोष्टी. कारण प्रत्येकाला काय काय बोलायचंय, असं नाही की छान झालं आणि संपवलं असं नाहीये. प्रत्येकाचे काही सजेशन आहेत, प्रत्येकाच्या भावना आहे, प्रत्येकाला काय काय वाटलंय ते प्रत्येक जण आम्हाला शेअर करतंय. म्हणजे कॉल करून म्हणा, मेसेजवर म्हणा, भेटून म्हणा प्रत्यक्ष. तर ते अजूनही चालूच आहे. त्याच्यामुळे बरेच प्रेक्षक सांगायचं म्हणजे त्यांना बघता आलं नाही प्रत्यक्ष. म्हणजे गर्दी वगैरे इतकी प्रचंड गर्दी होती, म्हणजे हे वाटलं नाही की बाबा गणपती देखावा इतका व्हायरल होईल आणि इतकी प्रचंड गर्दी होईल. आणि ते नियोजन वगैरे थोडं प्रेक्षकांना वगैरे थोडंसं खटकलं, पण ऍक्च्युली ते इतकं व्हायरल झालं होतं की गर्दी त्यांना कंट्रोलच करता आली नाहीये. मग त्यामुळे प्रेक्षकांना काय काय बघताच आलं नाही प्रत्यक्ष. ते
परत माघारी गेले. म्हणजे असं आम्हाला वाटत होतं की अजून आम्ही शो करावा आणि त्या जे राहिलेले प्रेक्षक आहेत त्यांना दाखवावं, असं आम्हाला वाटत होतं मनापासून, की एकही प्रेक्षक आपल्या म्हणजे न बघता मागे जाऊ नये असं आम्हाला नाराज थोडंसं होऊन वाटत जायला नको असं वाटत होतं बरेच आम्हाला. प्रेक्षक बोलले आम्हाला की आम्हाला नाही बघता आलं तुमचं. आम्ही ते व्हिडिओ वगैरे बघितले त्यांची, पण ती थोडीशी एक मनात खंत राहते की प्रेक्षकांना आपण सगळ्या दाखवू शकलो नाही, ती एक थोडीशी मनात खंत राहते. नक्कीच हे सर्व होत असताना खरं पाहिलं तर तुम्ही प्रोफेशनल ॲक्टर नाही आहेत किंवा तुमचा हा व्यवसाय देखील नाही आहे, परंतु तुम्हाला तुमचं कामही पाहायचं होतं आणि इकडे हा देखावा पण सादर करायचा होता. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुमचं काम आणि हा देखावा हे कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केलं? हा, आता मोस्ट ऑफ म्हणजे मी एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतोय. ऍक्च्युली मार्केटिंगचा तो जॉब आहे. ते मार्केटिंग करत करत मी हे काम माझं मी लवकर संपवायचो आणि तरीही काम चालूच असायचं. पण मोस्ट ऑफ मॅनेजरला मी सांगून ठेवलं होतं की बाबा की मी शोमध्ये जातोय, एक थोडंसं फक्त सर ऍडजस्ट करा, कारण संध्याकाळी 7ला हा शो चालू होतो, 12पर्यंत आम्हाला थांबावं लागतं. मग तेथून आम्ही ते 3-4 वाजेपर्यंत आम्ही काम संपवायचं. याच मेकअपला बसायचो, मेकअप वगैरे करायचं, एक तास वगैरे लागायचा मेकअपला. मेकअप झाल्यानंतर मग ते परत 7ला करेक्ट शो चालू व्हायचा. तोपर्यंत 5-6 वाजताच प्रेक्षक येऊन थांबलेले होते. ते एक बर्डन होतं की प्रेक्षक अगोदरच येऊन थांबायचे, मेकअप अजून चालूच होता तोपर्यंत. मग त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत ते चालायचं. मग तिथून पुढे मग आम्ही मग जेवण वगैरे काय असेल ते जेवण करून मग त्यांना घरी वगैरे जायचं. साधारण 3 ते 2-3 वाजायचे आम्हाला घरी जायला. त्यात म्हणजे इतकं ते 10 दिवस आम्हाला कसे गेले ते माहित नाही, की प्रेक्षकांचं म्हणजे इतकं प्रेम आणि ते जे त्यांना जे शिवपार्वतीमध्ये आलेला त्यांचा एक तो क्षण होता, म्हणजे त्या विवाह सोहळ्याला आम्ही एक साक्षीदार होतो म्हणून असं त्यांना एक मनापासून वाटलं की बाबा आम्ही खरंच शिवपार्वतीच्या विवाहाला आम्ही आलोय, म्हणजे असं त्यांना मनापासून एक मनातून वाटत होतं. नक्कीच तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. परंतु तुमच्या या विवाह सोहळ्यामध्ये बाकीचे पण जे कॅरेक्टर होते त्याच्यामध्ये नारद, ऋषीमुनी आणि नंदी या तिघांचं हे खूप मोठा रोल त्याच्यामध्ये होता. या तिघांसोबत आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत हा जो विवाह सोहळा तुम्ही पार पाडला, प्रेक्षकांना तुम्ही खुश केलं, प्रेक्षकांनी तुम्हालाही डोक्यावरती घेतलं, काय एकंदरीत काय भावना होत्या तुमच्या? नमस्कार, मी अभिजित दिवाकर. मी एका प्रायव्हेट MNC मध्ये काम करतो आणि हॉबी म्हणून मी ॲक्टिंगचं काम करतो. तर मला ॲक्च्युली एका मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की इथे अशी रिक्वायरमेंट आहे नारदाच्या रोलची, तर तू जाऊन भेटून ये. तर मी भेटायला आलो आणि इमिजिएटली त्या दिवसापासून प्रॅक्टिस सुरू झाली, कारण पराग दादांनी आणि गणेश दादांनी मला माझ्यात नारद बघितला इमिजिएटली त्या मोमेंटला आणि ते म्हणाले चला प्रॅक्टिस सुरू करायची. आणि महिनाभर आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीने घडवलं किंवा त्या रोलसाठी आमच्याकडनं जी काही मेहनत करून घेतली त्याचा परिणाम तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तो शो जबरदस्त हिट झाला आणि व्हायरल झाला इन्स्टावरती. आणि 9-10 दिवस हे कसे गेले आम्हाला आमचं अजिबात कळलं नाही, कारण इतकं जागरण होत होतं तरी पण 2-3 वाजेपर्यंत आम्हाला अजिबात थकल्यासारखं वाटत नव्हतं किंवा काय. आणि त्यात अशी गोष्ट होती की ऑफिसमध्ये मी सांगितलं होतं की माझे असे संध्याकाळी शोज आहेत, तर मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. सकाळी 8-8:30ला काम चालू करायचं, 5:30ला संपवायचं, 5:45ला निघून 6:15ला पोहोचायचं, गेटअप मेकअप करायचं, 6:45ला रेडी राहायचं. हे 10 दिवस आमचं शेड्यूल होतं. त्यामुळे प्रचंड मजा आली करताना काम आणि अनपेक्षित असा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. त्याने आम्ही खरंच खूप आनंदित आहोत. नमस्कार, माझं नाव तेजस खराडे. मी हेल्थ आणि मेडिकल रिलेटेड फील्डमध्ये आहे, जॉब करतो. जॉब इन द सेन्स माझा व्यवसाय आहे. हा रोल करताना सर्वप्रथम मी सांगेल की पौराणिक किंवा असा काही देवादिकांचा रोल आहे तो मी पहिल्यांदाच केला माझ्या आयुष्यात तरी. आणि जसं अभिजित बोलला तसं की हा जे कला क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये मी आवड म्हणून आहे, मुख्य स्रोत नाही आहे माझा हा, की आवड म्हणून आहे. की ज्या प्रकारे आम्ही प्रॅक्टिस चालू केली, परागदादांनी आमच्यावर काम केलं, गणेशदादांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि ज्या वेळेस आम्ही स्टेजवर जात होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस शंकर पार्वती एंटर व्हायचे त्यावेळेस जे स्फुरण चढायचं की ते वेगळंच होतं. म्हणजे आत्ता आम्हाला शब्दात सांगता येत नाही आहे की ज्यावेळेस ती अघोरींची मिरवणूक यायची की साक्षात ते दिव्य भव्यच असायचं. आणि नंतर मागून येणारे प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद प्रत्येक वेळी प्रत्येक नवीन ऊर्जा असायची. लिटरली प्रत्येक वेळी माझं असं व्हायचं की सकाळी 6ला माझं काम चालू व्हायचं आणि रात्री 3ला माझं काम संपायचं आणि दिवस एवढ्या लवकर संपायचा हे आम्हाला कधीच कळालं नाही. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत अशा प्रकारे होत असेल, पण प्रचंड ऊर्जा दिली
प्रचंड पॉझिटिव्हिटी दिली ह्या शोने आणि कलाकार म्हणून कलाकाराच्या आयुष्यात काय असतं ते दाखवलं की कलाकार किती दादेचा आहे. इवन अभिजित झालं, अवधूत झालं, ह्यांना अक्षरशः लोकांनी देणगी स्वरूपात दाद दिली. म्हणजे जसं सचिन पिळगावकर देतो 100 रुपयाची नोट किंवा काय, तर ते आमच्यासाठी एकदम बहुमूल्य होतं. आणि कलाकाराचं म्हणाल तर प्रॅक्टिस परागदादांनी अगदी कसून घेतलेली. रविवारची आम्ही अक्षरशः 4-4, 5-5 तास येत होतो आणि खरंच त्यांनी तो जिवंत केला, आमच्या सगळ्यांच्या आतमध्ये केला आणि त्याबद्दल खरंच गणेशदादाचे, परागदादाचे आभार. आणि आम्ही सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारे कष्ट उभारले. प्रत्येकजण एकमेकांच्या रोलसाठी मदत करत होतं, प्रत्येकजण प्रॅक्टिसला अर्धा तास येत होतं, एकमेकांच्या कमिया सांगत होतं आणि कुठेही टीमवर्क ढासळलं नाही. कुठेही प्रत्येकजण आपापला रोल करून बाजूला होत नव्हता. कोणीही असेल प्रत्येक एकमेकांना सांगत होता, अरे हे ॲडिशन्स कर, हे ॲडिशन्स कर तू. आणि ते मस्त जमलेलं, पण आम्हाला कल्पना नव्हती की एवढ्या प्रकारे रिस्पॉन्स येईल. नमस्कार, मी अवधूत धायवर. सगळ्यात पहिलं तर मी FYBA ला आहे आता. आधी म्हणजे मी FYBSC ला होतो, तर मग नाटकांमुळं मग त्याच्यात खूप बॅक लागले, त्याच्यामुळं मग BA मध्ये शिफ्ट झालो. म्हणजे घरच्यांची परवानगी नसतानाही, तसं म्हणजे ऍक्टिंग किंवा ह्या फील्डमध्ये जायचं होतं, पण घरच्यांची परवानगी नसताना मग काय करायचं, FYBA करून मग मी आता रेस्टॉरंट आहे एक राजगुरुनगरमध्ये, जे माझं गाव आहे, समाधान खानवळ, तिथं मग मी काम करत होतो. आणि जे श्रावणचा एंडिंगचा किंवा शेवटचा आठवडा आपण बोलू शकतो, श्रावणात ते पूर्ण महिना रेस्टॉरंट बंद असतं आणि गणपतीत पूर्ण पण 10 दिवस ते बंद असतं. मग श्रावणातला शेवटचा आठवडा गणेशदादांचा फोन आला की अवधूत काय करतोय. म्हटलं काय नाही दादा, आता श्रावणात बंद आहे, हॉटेलमध्ये आता काम आहे आणि श्रावणात हॉटेल बंद आहे. मग ह्या वेळेस गणपतीत तू आहे ना. म्हटलं हो दादा आहे ना. मग दादा बोलला तुझ्यासाठी एक इम्पॉर्टंट रोल आहे किंवा तुझ्यासाठी एक रोल हे केलाय, तुम्हाला पाहिजे नाही गणपतीत. म्हटलं ठीक आहे दादा, पण माझी ह्यावेळेस थोडी तब्येत झालेली आहे, मी 3-4 महिने झाले नॉनव्हेजच्याच हॉटेलमध्ये आहे, तर मग माझी थोडीशी तब्येत वाढलेली आहे. मग दादा बोलले अरे वा परफेक्ट, तू त्या रोलसाठी सिलेक्टेड. त्या रोलसाठी सिलेक्टेड झालं. ते त्याच्यानंतर कळलं की शिवपार्वती विवाह सोहळा असं आहे. मला वाटलेलं राक्षस किंवा असं वेगळे अजून कोणते रोल असतील, कारण आतापर्यंत मला तसेच रोल भेटलेले. पण जेव्हा परागदादा पहिल्या मीटिंगला गेलो 7 ऑगस्ट समथिंग, आणि त्या मीटिंग मध्ये कळालं की मला नंदीचा रोल आहे. सगळ्यात पहिलं तर सगळ्यांनी घाबरवलं की तुझ्यावरती महादेव बसणार, तुला खूप अवघड जाईल ते करायला, तुला डायलॉग एवढे आहेत तेवढे आहेत. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा परागदादांना सिरियसली विचारलं की दादा खरंच एवढा टफ रोल आहे का, ते म्हटले अरे तू नको काळजी करू, तुला रोलसाठी सिलेक्ट केलंय आणि तुझी तयारी मी करून घेतो, तू नको त्याचं टेन्शन घेऊ, तू हुशीन बेस्ट. आणि खरंच ज्या टायमिंगला पहिल्या दिवशी हाऊसफुल शो झाला, म्हणजे कलाकारांना सवय असते जेव्हा पण हाऊसफुल शो होईन किंवा हाऊसफुली पार्टी लागेल नावाच्या पुढं, तेव्हा प्रत्येक आपण बोलतो ना स्टेटस वगैरे किंवा स्टोरी वगैरे टाकायचं अशी सवय असते कलाकारांना. मी दरवर्षी टाकतो, 5व्या 3ऱ्या 4थ्या दिवशी दरवर्षी हाऊसफुल होतं मागच्या 2 वर्षी. पण यावर्षी पहिल्याच दिवशी हाऊसफुल झाला. एक मित्र आला बघायला, तो बोलला अवधूत तू हाऊसफुल शो टाकायच्या आधी आम्हीच हाऊसफुल शो टाकतो, चौक फुल शो. म्हणजे आमचे तरी जेवढे मित्र आहेत ते सगळे गणपतीचा शोला चौक फुल शो बोलतात हाऊसफुल शो पेक्षा. तर मग त्यांनी टाकून दिलं चौक फुल शो अवधूतचा पहिल्याच दिवशी, आणि ही त्याला भेटलेली पहिली पावती. तर मग ज्या दिवशी हे स्टेटस किंवा ही स्टोरी बघितली त्या दिवशीच म्हणजे कळालं की इस बार कुछ नया होने वाला आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना प्रचंड मेहनत तर तुमच्या त्याच्या मागे होतीच, तुमच्या बोलण्यातून ते जाणवत होतं. परंतु एकंदरीत ज्यावेळेस प्रेक्षक तुमचा शो पाहत होते, विवाह सोहळा पाहत होते, त्यावेळेस प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला सोशल मीडियावरती तर दिसत होत्याच. परंतु ज्यावेळेस तुमचा शो संपत होता, काही लोक तुम्हाला भेटण्यासाठी थांबत होते, बॅकस्टेजला येत होते, काय भावना होत्या एकंदरीत तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये? मला एक सांगायला आवडेल की मध्यंतरी आम्ही प्रॅक्टिसच्या वेळेला संभाजी महाराजांचा चैतन्य गाथा तेजपुत्राची हा पण आम्ही एक शो केला दहीहंडीच्या दिवशी. तर परागदादांनी आणि गणेशदादांनी जसा माझ्यात नारद बघितला तसा गणेशदादांनी माझ्यात शिवाजी महाराज बघितले, आणि तो मोमेंट माझ्यासाठी खूप मोठा होता की लाईक शिवाजी महाराजांसारखा रोल करायला मिळणं ते खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. ते मी एक 60-70% मी म्हणेन की मी पार पाडली. तसंच परागदादांनी इतक्या पद्धतीने इतक्या वेगवेगळ्या वेनी आम्हाला समजून सांगितलं, बारीक बारीक गोष्टी आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतल्या महिनाभर. आणि खरं सांगायचं तर हा अगदी अनपेक्षित आणि असं एक आम्ही ह्या जगात नव्हतो समोर 9-10 दिवसामध्ये. वेगळ्याच विश्वात होतो आम्ही की पहिला शो जसा सुरू झाला, दर दिवशीचा शो सुरू व्हायचा आणि माझी पहिली एंट्री असायची, शो मी सुरुवात करायचो आणि
स्टेजवर आल्यानंतर ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स द्यायचे ना, तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणजे अजूनही असे अंगावर काटे येतात. सो इट वॉज लाईक कलाकार म्हणून मी म्हणेल की जसं मगाशी म्हटलं तसं की पौराणिक भूमिका मी सर्वप्रथमच केली. आणि जेव्हा प्रेक्षक मागे यायचे आणि प्रेक्षकांची लगबग असायची, ती फोटोसाठी नसायची तर 2 शब्द बोलण्यासाठी असायची. तर लिटरली एक शिवाचं खूप मोठी फॅमिली आली होती आणि शिवभक्त होते, पुण्यातलेच आहेत. आणि त्यांनी जे कमेंट्स सांगितल्या ते अक्षरशः मी हादरवून गेलो. ते आपल्याला माहिती असेल गुवाहाटीला कामाख्य मंदिर आहे आणि त्या कामाख्य मंदिराला दर 3-4 महिन्यांनी ते जात असतात. आणि त्यांनी सगळा प्रसंग मला सांगितला की तिकडे अशाच प्रकारच्या घटना घडतात किंवा काय. पण तिकडचे साधू साध्वी किंवा तिकडचे जे काही शंकर पार्वती आहेत कलाकार रूपातले, ते जेवढी एनर्जी देत नव्हते त्यांना, त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा आमच्याकडनं मिळत होती. ते जेव्हा ते सांगत होते तेव्हा त्यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये पाणी होतं आणि त्याच क्षणी माझ्याही डोळ्यामध्ये पाणी होतं की प्रेक्षकांकडनं असा मिळालेला प्रतिसाद. आणि अजून एक महत्त्वाचा एक प्रतिसाद मिळाला की हा तर एक आध्यात्मिक होता, पण एक जो होता तो कॅल्क्युलेटिव्ह माइंडने आला होता की तो कॅल्क्युलेटिव्ह करत होता की कशा प्रकारे गोष्टी चालतात. त्यांनी संध्याकाळी 7ला आमचा शो सुरू व्हायचा, त्यांनी 7लाही शो बघितला आणि रात्री 11:30चाही शो बघितला. त्यांनी एकच उत्तर दिलं हात जोडून की तुमची पहिल्या शोची एनर्जी आणि तुमची शेवटच्या शोची एनर्जी सगळी बाप एनर्जी होती. आणि हे सगळं ऐकत असताना आम्हाला खूप जबरदस्त वाटलं. आणि शेवटी म्हणेल की कलाकार म्हणून जे समाधान असतं ना, की ते समाधान शब्दात आम्ही वर्णन करू शकत नाही. की आम्ही जे 9 दिवस अनुभवलं, जे अनुभवत होतो आणि जे म्हणतात ना की आध्यात्मिक एनर्जी असते, आणि त्या शोला खरंच आध्यात्मिक ऊर्जा होती. अक्षरशः 3-4 चौक फुल होत होते, वेगळ्या वेगळ्या घटना घडायची शक्यता दाटवलेली होती, पण कोणालाही गालबोट लागलं नाही, कलाकाराही कुठल्या त्रास झाला नाही. आणि कलाकार म्हणून आम्ही तृप्त झालो की एक साईड आर्टिस्ट म्हणून लोक आम्हाला जे बघायचे ते मुख्य प्रवाहात आम्ही आलो आणि लोक त्या प्रकारे रिस्पॉन्स करत होते. आमच्यासाठी खरंच खूप जमेची बाजू ठरली आणि आम्ही खूप सगळेच जण आनंदी आहोत. कलाकार म्हणून जर सगळ्यात पहिलं बघितलं तर ज्या टायमिंगला म्हणजे जसं तेजस दादा बोलला की आम्हाला साईड आर्टिस्ट किंवा साईड आर्टिस्ट म्हणून बघितलं जायचं. कारण मला मागच्या वर्षी मी ज्या टायमिंगला दादांच्या ग्रुपला SSP नाटक ग्रुप ह्या ग्रुपला ज्या टायमिंगला जॉईन झालो त्या टायमिंगला जस्ट एक 2 मिनिटाचा रोल होता, यायचं लढायचं आणि जायचं. मागच्या वर्षीच्या गणपतीच्या देखाव्यात नत्तेखानाचा रोल होता 5 मिनिटाचा. तर मग ह्या वेळेस मला जिकडून म्हणजे मी ज्यांच्या रेस्टॉरंटमध्ये कामाला जातो किंवा जे माझा फ्रेंड सर्कल, कॉलेजचा फ्रेंड सर्कल, सगळ्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की अवधूत तू ह्या वेळेस आम्ही तुझं येणार देखाव बघायला, पण पूर्ण देखाव तेव्हाच बघणार ज्या टायमिंगला तुला एक तर मोठा रोल पाहिजे आणि किंवा एक असं इम्पॉर्टंट रोल पाहिजे. तू 2च मिनिटं ये, पण इम्पॉर्टंट पाहिजे किंवा मोठा पाहिजे किंवा काहीतरी असं मेन पाहिजे की आम्हाला पण वाटलं पाहिजे की आम्ही 60 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलोय आमच्या मित्रासाठी. मग त्यांना सांगितलं की पहिल्या दिवशी या तुम्ही बघा, तुम्हाला 100% वाटणार. आणि ते आले पहिल्या दिवशी, त्यांनी बघितलं. आणि जेव्हा आपण एखादं पात्र किंवा आपल्या नावाने ते ओळखलं जातं ना, तर मग मला दुसऱ्या दिवशीपासून सगळे फ्रेंड सर्कल किंवा कॉलेजमध्ये सगळे मला नंदी बोलायचे. पहिल्या दिवशी ते थोडंसं ऑड वाटलं, पण दुसऱ्या मुवमेंटला म्हणजे मी एक रोडने असं पुढं चाललेलो आणि मागून एका नंदी आवाज दिला. म्हटलं नंदी हा तर माणूस अनोळखी दिसतोय, बसमध्ये होतो मी. आणि मग त्यांनी नंदी आवाज दिला. म्हटलं मी मागं बघितलं, म्हटलं दुसरं कुणाला तरी बघत असतील. नंतर त्यांनी बोलले हे रील बघा, ह्याच्या बदले नंदी तुम्हीच आहेत ना. म्हटलं ह्याच्याकून बेस्ट म्हणजे नाटकांमधून आपल्याला बसमध्ये जर ओळख भेटत असेल तर मग ह्याच्याकून दुसरी मोठी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टायमिंगला 3ऱ्या का 4थ्या दिवशी जो पण कलाकार असतो त्याला एक प्रत्येक वेळेस एक विचार म्हणजे किंवा एक बोलण्याची खूप म्हणजे सवय असते की ऐकण्याची, की तुम्ही मालिकांमध्ये काम केलंय का, तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांसोबत काम केलंय का, कलाकारांसोबत काम केलंय का. तर मग एकदा असं झालं, 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी शो झाला, आम्ही सगळेच्या बाहेर उभे होतो आणि त्यावेळेस जस्ट शो झालता, नाश्ता करून होत होता. आणि तेव्हा मग लोकच बोलत होते की नको आता फोटो काढायला, आता नाश्ता चालू आहे, 2 मिनिटांनी काढू. नाश्ता करताना हळूच एक जण, जेव्हा तेजस दादा माझ्या साईडला होता तेव्हा ते बोलले, तुम्हाला मी सिरियलमध्ये बघितल्यासारखं वाटतंय, तुम्ही सिरियलमध्ये काम केलंय का. म्हटलं नाही हो, सिरियलमध्ये अजून जरी चान्स नाही भेटला, पुढं जाऊन जर असं नशिबात तर होऊ शकतं. ते म्हटले नाही तुम्ही एकदा ट्राय करा. जर म्हणजे एखाद्या देखाव्यासाठी जो फक्त वर्षातून फक्त 10 दिवस ज्यांनी ठरवले रंगमंचावर पाय ठेवायचा किंवा रंगभूमीसाठी काम करायचं आणि त्या कलाकाराला जर एवढी मोठा प्रतिसाद येऊ भेटत असेल तर ह्याच्याकडून मोठी कोणती गोष्ट नाहीये. ज्या टायमिंगला पहिल्या दिवशी क्राऊड पूर्ण अंगावाला, पहिल्या किंवा 2ऱ्या किंवा 3ऱ्या शोला गणपतीच्या दिवशी बसले त्या दिवशी आमची प्रॅक्टिस चालू होती ऑन स्टेज, त्यावेळेस क्राऊड थांबत होतं
आणि क्राऊडमधून एक जण बोलला की थोडासा आवाजात लावा, आम्ही ऐकतो तुमचं फक्त, आम्हाला माहिती नवजीवन मित्रमंडळला काय असतं, गणेशदादा लोणारे यांच्या जे पण मंडळ घेतात त्यांच्या इथं काय असतं. मग तेव्हा ते तर नव्हतं शक्य. ज्या टायमिंगला दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला शो झाला, दुसरा शो झाला, गणेशदादांनी मला सजेस्ट केलं की अवधूत क्राऊड एवढं अंगावर येतंय तर मग आपण एक हे करू, तू लास्टचा डायलॉग घे आणि डायरेक्ट क्राऊडमध्ये उडी मार. म्हटलं दादा ते तर शक्य नाहीये, डायरेक्ट क्राऊडमध्ये उडी मारणं, मी साईडनी जातो. म्हटलं ठीक आहे, तुला जसं जमन तसं कर. साईडनी गेलो, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. मला तर सगळ्यात पहिलं ते अवघड वाटलेलं, कारण एवढी गर्दी, एवढं एक मुवमेंट असतो लोकांमध्ये की समोरून आपल्या समोर शिवपार्वती विवाह सोहळा चालू आहे, एवढं मोठं, आणि ते मला जागा करणार. पण जसं नंदी त्यांच्या मध्ये गेला, आत गेला, जसं मी बोलत होतो हात वर करा, हात वर करा, सगळे ऐकत होते, सगळे बाजूला होत होते आणि हे असं दररोज चालू होतं. पण एका मुवमेंटला असं झालं, 5व्या का 4थ्या दिवशी एक ताई होत्या आणि त्यांचे हसबंड होते सोबत आणि त्यांचं बाळ होतं सोबत. तर मग त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं, त्यांचं बाळ रडत होतं. मी आलो त्यांच्या साईडला आणि त्यांना बोललो, ताई थोड्याशा बाजूला सारखं, मला जागा लागणार आहे, कारण माझं तिथं असं परफॉर्मन्स खाली तिथं हे होतं. मग बाळ माझ्याकडेच बघत होतं पूर्ण वेळ. मी बाळाकडं म्हणजे लक्ष नव्हतं देत जास्त. पुढं चालू होतं शो, झालं आणि मग त्या बाळांनी आवाज दिला, नंदी काका मला हात लावून देता का? म्हटलं का नाही. मग तो जो एक मुमेंट होता ना की लोकांमध्ये जाऊन लोकांना कॅप्चर करणं, किंवा मग नंदी, आणि एकदा सगळ्यात इम्पॉर्टंट पूर्ण टीमसाठी किंवा पूर्ण देखाव्यासाठी म्हणजे आपल्याला 100 रुपयाची पावती भेटणं किंवा 50 रुपयाची पावती भेटणं, जे मला ह्याच्या आधी कधीच भेटलं नव्हती. मी एंट्री केली खाली पब्लिकमध्ये, वर गेलो आणि 6वा का 7वा दिवस होता आय थिंक सो. गौरी बसल्या होत्या, गौरी बसल्या त्या दिवशीच, आणि मला घरून कळलेलं की एवढी गर्दी नाही व्हायची शो बघायला. पण त्या दिवशी लोक 6:45ला आय थिंक सो येऊन थांबलेली, आणि दादा आमच्या इथं येऊन बोलत होते, अरे गर्दी, लोकांची एवढी गर्दी झाली आहे. 2रा-3रा शो झाला आणि एक आजी होत्या, त्यांना मी दरवेळेस प्रमाणे बोललो, आजी मागं सारखं, एक तर भस्म किंवा काहीतरी होईल, म्हणजे भस्म एक तर डोळ्यात जाईन किंवा मग धक्का वगैरे लागन, तर मग मागं सरकून थांबा. ते बोललेले ठीक आहे बाळा. मी गेलो खाली, वरती हे केलं, पूर्ण आरती झाली. वरती येताना त्या बोलल्या आजी, ज्यांनी म्हणजे मागच्या वर्षी पण मला एक फराळाचं हे केलं, तर मी त्यांना सांगितलेलं की मी हॉस्टेलवरती राहिलंय वगैरे, त्यावेळेस त्यांनी फराळाचा डबा देऊन दिलता. मग त्यावेळेस ते आजी बोलले की बाळा, ह्यावेळेस मी तुला फराळ नाही देणार, पण ह्यावेळेस तुमच्या पूर्ण टीमला 100 रुपयाची एक पावती देते. ती 100 रुपयाची मला माहिती तुमच्यासाठी मोठी नाहीये, पण त्या क्षणी म्हणजे जे डोळ्यातून पाणी निघालं की 100 रुपयाची पावती ही एखाद्या आजीनी देणं, की बाबा मागच्या वेळेस मी तुला फराळाचा डबा दिलता, ह्या वेळेस मी ते नाही देऊ शकत, पण तुम्हाला पूर्ण तुमच्या टीमसाठी किंवा पूर्ण तुमच्या टीमला 100 रुपयाची एक पावती देते. जेव्हा ही गोष्ट मी मागं जाऊन सांगितली सगळ्यांमध्ये एक उत्साहाची जी गोष्ट होती की प्रेक्षक पण टाळ्या वाजवायला लागलेले, की यांना लोकांकडून आता एवढं 3ऱ्या-4थ्या दिवशी, ज्या दिवशी म्हणजे मला कळालेलं की गर्दी नाही व्हायची, त्या दिवशी 100 रुपयाची आम्हाला पावती भेटती. ह्याच्याकून मोठी कलाकार म्हणून तरी आजपर्यंत घडलेली गोष्ट नाही. निश्चितच खरं तुमची जी काही मेहनत होती याची पावती तुम्हाला मिळालेली आहे, लोकांनी तुम्हाला डोक्यावर उचलून घेतलेला आहे अर्थातच. परंतु हा जो देखावा तुम्हाला करायचा होता, हा जो विवाह सोहळा होता, हा ज्यावेळेस तुम्हाला संपन्न करायचा होता, त्यावेळेस तुम्हाला मेहनत तर घ्यावी लागली असेल, कारण आम्ही पाहताना आम्हाला फक्त तुम्ही तो विवाह सोहळा दिसत होता, त्याच्या मागची मेहनत वेगळी होती. कारण हा ऐतिहासिक सोहळा नव्हता किंवा ऐतिहासिक देखावा नव्हता, हा पौराणिक देखावा होता. आणि विशेषतः तुम्ही पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये हा देखावा सादर करत होते. आणि पुणेकर म्हणजे एकदम चोखंदळ. आपल्याला माहिती आहे, एक छोटीशी चूक जरी तिथं दिसली असती तरी तुम्हाला स्टेजवर ती येऊन सांगितलं असतं की हे तुमचं चुकतंय, हे बरोबर नाहीये. परंतु हा देखावा तुम्ही सदाशिव पेठेमध्ये केला आणि पुणेकरांनाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला हा देखावा आवडला. कशा पद्धतीने मेहनत घेतली याच्या मागे? सर्वात आधी बॉडी लँग्वेजमध्ये पौराणिक असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कामनेस यायला लागतो. तो कामनेस आणायचा खूप प्रयत्न केला, कारण आपण बऱ्यापैकी आपण असं ना, बॉडी लँग्वेज आपली खूप फास्ट असते किंवा आपण काही ॲक्शन्स करत असतो. तो कामनेस आम्हाला संध्याकाळी प्रॅक्टिसला आणावाच लागायचा, कारण हे पौराणिक आहे. ऐतिहासिकमध्ये थोडासा जोश आणता येतो, पौराणिकमध्ये तो चालत नाही. सो ते आणायचा खूप आम्हाला प्रयत्न करावा लागला. हँड जेस्चर्स आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने करायला सांगितले. आमचे ऑब्व्हियसली आपल्याला पहिल्यांदा आपले हँड जेस्चर्स असे पटकन वर येत नाहीत, ते आम्हाला करायला लावले, अक्षरशः करायला लावले. आणि त्याचा फायदा असा झाला की आम्हाला प्रेक्षक असे आम्हाला म्हणजे कॅप्टिवेट करता आलं स्टेजवरनं, की लाईक म्हणजे लोक म्हणायला लागले की अरे आम्हाला तुमच्यामध्ये खरोखर नारद दिसले. शेवटच्या दिवशी तर त्यांनी समोरच्या एका माणसाने शो संपत असताना
समोर आला स्टेजच्या, मला हातात 200 रुपये दिले आणि पाया पडला माझ्या. सो दॅट मोमेंट वॉज लाईक ऑन अनदर लेवल. म्हणजे कितीतरी जण, म्हणजे लहान मुलं आणि तरुण तर ठीक होते, मोठे मोठे माणसं, बायका, आजी कॅटेगरी सुद्धा येऊन पाया पडायचे. म्हणजे मला पहिलं सुरुवातीला ऑकवर्ड वाटायचं की अरे हे काय म्हणजे, पण नंतर असं जाणवलं की अरे नाही, हे आपण सादर केलेल्या कॅरेक्टरला हे पाया पडतात, आपल्याला पडत नाहीये. त्यानंतर मग मी थोडा नॉर्मल झालो, हरकत नाही, म्हणजे हजारोनी फोटो काढले, इतक्या जणांनी अप्रिशिएट केलं आम्हाला. आणि मुळात कसं होतं ना की नारद हा महर्षी होता, सो त्याला त्याच्या एक बाउंड्रीज होत्या, त्या बाउंड्रीज तो क्रॉस करू शकत नव्हता. म्हणजे आता फॉर दॅट मॅटर वरात जेव्हा स्टेजवरती आम्ही शंकराला, म्हणजे जो महाकाल होता किंवा महादेव जो होता, तो त्याला आम्ही स्टेजवरती आणायचो आणि जी वरात नाचायची स्टेजवरती, त्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या कॉर्नरला जाऊन आम्ही लोकांना कॅप्टिवेट करायचो की आम्ही चिपळ्या, म्हणजे माझ्याकडे स्पेशली प्रॉपर्टी चिपळ्या होत्या, तर त्या आम्ही कॅप्टिवेट करायचो. तर मला नंतर स्पेसिफिकली एकाने सांगितलं मागे येऊन की सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने वरातीत नाचत होते, तसे नाचले, पण तुम्ही नारद शेवटपर्यंत कॅरेक्टर सोडलं नाही. तुम्ही चिपळ्या वाजवल्या, आणि चिपळ्या वाजवूनच तुम्ही वरातीची सगळी गाणी आम्हाला चिपळ्यांच्या आवाजामध्ये वाजवून दाखवली. म्हणजे तुम्ही गाणं स्लो होतं तर गाणं चिपळ्या स्लो वाजवायचा, गाणं फास्ट होतं तर तुम्ही चिपळ्या फास्ट वाजवायचा, पण तुम्ही शेवटपर्यंत कॅरेक्टर सोडलं नाही. म्हणलं ऑफकोर्स, पण ही एवढ्या मायन्यूट पद्धतीने लोक बघतात आणि ती फीडबॅक आणि ती कमेंट देतात. सो फार जबरदस्त. म्हणजे मला अक्षरशः आम्ही महिनाभर, ऑफकोर्स आता आम्ही डिरेक्टरला थोडंसं म्हणायचो काय मी एवढं सांगताय आम्हाला किंवा काय असं वगैरे, पण त्याचा परिणाम आम्हाला या 10 दिवसामध्ये इतक्या मस्त म्हणजे परफॉर्मन्स किंवा याच्यामध्ये आम्हाला मिळाला की आम्ही ते अजून म्हणजे विसरू शकणार नाही. अजून आम्ही त्याच झोनमध्ये आहोत, आम्ही अजून बाहेर पडलेलो नाही आहे. थँक्यू. माझंही पार्वतीच्या भावाची म्हणजे ऋषीची भूमिका होती आणि म्हणजे विष्णूची. तर त्या कॅरेक्टरला बऱ्यापैकी एक वेगळा बोलनेस होता आणि वेगळंच त्याचं कॅरेक्टरचं महत्त्व होतं, कारण का तो पार्वतीच्या प्रवासामध्ये एक मदत करणार होता आणि तो माइलस्टोन क्लिअर झाल्यानंतर पार्वती लग्नाला क्लिअर होणार होती. तर जेव्हा तो ऍक्ट बघायचा तेव्हा असं वाटायचं की अरे होऊन जाईल. पण जेव्हा मी बारकावे बघितले, त्यावर अभ्यास केला, तेव्हा लिटरली कळालं की विष्णू काय आहे आणि लिटरली ते कॅरेक्टर आतमध्ये भिनलं गेलं. जसं अभिजित बोलला, जसं ती बाई 200ची नोट देत होती, तेव्हा लिटरली ती सगळ्यांबरोबर ओवाळत असताना जेव्हा ते फिलिंग होतं ते प्रचंड वेगळं होतं. आणि कॅरेक्टरचा अभ्यास करायचा तर बॉडी लँग्वेज पौराणिकमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, कारण का श्रद्धेचा विषय आहे. कुठेही ते कॅरेक्टर ढासळलं नाही पाहिजे, कारण का प्रत्येकाचं कोण ना कोणतरी भक्त होतं. जसं शंकराचे भक्त होते, नारदाचे भक्त होते, तसे विष्णूचे भक्त होते आणि नंदीचेही भक्त होते. आणि प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी कॅरेक्टर ते बघितलेलं आहे. देव के देव महादेव सिरियल असेल किंवा अजून कुठेतरी असेल, तर ती जबाबदारी ऑटोमॅटिक 3ऱ्या-4थ्या दिवशी आमच्यावर आली. आणि लिटरली 9वा दिवस चाललेला एक माणूस पर्सनली येऊन थांबला, डोकं टेकवलं पायावर, तेव्हा ते मी एकदम गलबलून गेलो की अरे आमच्या कशाला महादेव, ठीक आहे आमच्या कशाला. तर तो म्हटला मी विष्णूचा भक्त आहे आणि मला तुमच्या साक्षात विष्णूच दिसले. तर त्या दिवशी असं वाटलं यार आपण भूमिका जिंकली. म्हणजे दिग्दर्शनाच्या पद्धतीने माहिती नाही, पण प्रेक्षकांच्या पद्धतीने आपण खरंच जिंकली, जिवंत केली आणि थोडाफार प्रयत्न केला. त्यासाठी खरंच गणेश लोणारे सर असतील, पराग दादा असेल, यांचे आम्ही सगळेच जण परत एकदा आभार मानू की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्याकडनं ते कष्ट करून घेतले. तर खरंच या भूमिकेसाठी खूप मजा आली आणि होप सो पुढेही खूप चांगल्या प्रकारे आम्ही तुम्हाला प्रदान करू. सर्वप्रथम नंदी म्हणजे मला ज्या टायमिंगला कळलं की कॉस्ट्युम मध्ये मी पूर्ण उघडा आहे, तर मग त्या टायमिंगला मी दादाला डायरेक्ट बोललेलो, दादा नाही व्हायचं स्टेजवरती एवढं. आमच्या सगळ्यांसाठी हे खूप चॅलेंजिंग होतं, कारण का प्रत्येक वेळी कवर्ड असतो आणि प्रत्येकाचं बॉडी शेपिंग फार वेगळं आहे. नारद असं फक्त 45 डिग्री ट्रॅप, म्हणजे एकदम हे होतं, स्कार्फ होता असा तो लावलेला आणि त्याला रॅप केलेलं होतं, हाफ बॉडी ओपनच होती. त्यामुळे आमच्यासाठी पहिल्या दिवशी थोडंसं ऑकवर्ड झालं, पण एकदा स्टेजवरती गेल्यानंतर ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला त्यानंतर ते म्हणजे काय म्हणते लाज मेली, भीड चेपली. ज्या टायमिंगला पराग दादा पहिल्या दिवशी पहिला जो शो होता त्याच्या जस्ट अर्धा पाऊण तास आधी मी प्रत्येकाला विचारत होतो की मी काय घालणार. अनिकेत दादा झालं, गणेश दादा झालं, हे सगळे बोलत होते की तू उघडा राहणार. मग त्याच्यानंतर पूनमताई एक तिने मग अनिकेत दादाला सजेस्ट केलं की ह्याला प्लीज उघडं आजच्या दिवस तरी नको करू, उद्यापासून तुम्हाला जर उघडं करायचं असेल तर उघडं करा. आजच्या दिवस तरी किमान पहिला शो पर्यंत तरी ह्याला काहीतरी म्हणजे एक शॉल किंवा एक असं काहीतरी त्यांनी दिलं, मग उपरणं एक टाईपचं दिलं. मग त्याच्यानंतर जेव्हा शो होत गेले, दुसऱ्या दिवशी गणेश दादा आले, ते बोलले तुझं आता पूर्ण कॉस्ट्युम बदलणार. म्हटलं आता उघडं व्हायचंय. मग ज्या टायमिंगला मेकअप वगैरे करून आलं, मग त्या टायमिंगला गणेश दादा बोललो दादा असं मी ऑन स्टेज नाही जाऊ शकत आणि खाली पब्लिक मध्ये पण जायचंय,
सो ते माझ्याकडून नाही होणार. मग त्यांनी बोललं ठीक आहे तुझ्या ड्रेपरीला एक सूट होईल तसं करू. पण ड्रेपरी किंवा मेकअपमध्ये आकाशदादा पवार झालं किंवा राहुलदादा सुरते यांनी खरंच आमचा खूप मोलाचा वाटा हे केला. ज्या टायमिंगला म्हणजे नंदी म्हणून ज्या टायमिंगला मी पब्लिकमध्ये जातो तो जो इनोसन्स फेस लागतो, त्याच्यानंतर जी तब्येत लागते, त्याच्यानंतर त्याला जो कॉस्ट्युम पूर्ण हे करायला लागतो. कारण 2-2, 3-3, 4-4 शो झाले. ज्या टायमिंगला गर्दी जायचो त्या टायमिंगला गर्दी एवढी असायची की आम्हाला लोकांना सांगायला लागायचं की कलाकार येतात ते बाजूला सारखा, कलाकारांना पुढे जाऊ द्या. त्यावेळेस असं व्हायचं कोण उपरनं ओढतंय, कोण हेल्मेट ओढतंय, कोणतं बाळ हेल्मेटला असं भस्म लावून बघतंय की अरे वा भस्म आहे का पावडर आहे, त्याच्यानंतर कोण पॅन्ट हे करतंय. तर मग ते झाल्याच्या नंतर मग आम्ही मेकअप दादा मागं पळत जायचो. 10 मिनिटात ते पूर्ण मेकअप होऊन 10 मिनिटात परत सीनला किंवा पहिल्या एंट्रीसाठी उभे राहायचो. पण त्याची सगळ्यात म्हणजे त्यांनी तर खूप मेहनत केली, पण त्याची स्टार्ट एक 7 किंवा 8 ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट पासून होती. ज्या टायमिंगला परागदादांनी डायलॉग दिले. त्याच्यानंतर मला थोडीशी भीती वाटली. 12 तारखेला 11 का 12 तारखेला ऑगस्टच्या मी दादांना विचारलं, गणेश दादांना, आपण दरवर्षी भव्य दिव्य करत असतो, दरवर्षी आग आणत असतो स्टेजवरती, ह्या वर्षी असं आपण काय आणणार आहे की ज्याच्यामुळं एकदम असे क्राऊड असं अंगवीन. ते बोलले बाळा तू ऑन स्टेज तुला कळन, फक्त तू एवढं ध्यानात ठेव की आपल्याला मस्ती करायची, एकदम जाम असं धमाल कल्ला एकदम करायचाय. म्हटलं ठीक आहे दादा. डायलॉगची प्रॅक्टिस होत होती पण नंदी काही येत नव्हता, म्हणजे अंगात असं नंदी भिनत नव्हता. त्याच्यात डायलॉग पाठ नव्हते होत, कारण पहिल्यांदाच ऑन स्टेज एवढे डायलॉग भेटले हे पहिल्यांदाच झालं. दरवेळेस लईतले 4, 5, 8 डायलॉग. मागच्या वर्षीचा रेकॉर्ड होता माझा 8 डायलॉग, त्याच्या पुढे मी गेलो नव्हतो. आणि ह्यावेळेस एकदम 12 मिनिटाचंच सगळं भेटलं. तर मग ते एकदम अवघड झालं. तरी वाचून ऐकून त्याच्यानंतर टीम मधले पण बरेच जण होते ज्यांनी म्हणजे सारखे बोलत होते, अवधूत तू करून घेशील, अवधूत तू खूप क्यूट दिसशील, अवधूत तू एकदम भारी दिसशील याच्यात. आणि मी त्यांना सांगायचो अरे डायलॉग तर पाठ होऊ दे, काय नाही तुझं पाठांतर आम्ही घेऊ, नाही झालं. मग ते तसं होत गेलं. पण 18-19 तारखेपर्यंत नंदी येतच नव्हता, कसंच नव्हतं येत. त्याच्यानंतर हातवारे माझे चुकीचे व्हायचे. जर हा हात इकडं करायचंय तर मी हात इकडं करायचो. मग त्यावेळेस बरेच म्हणजे परादादा बोलायचे अरे ठोकळ्या हात बघ. त्याच्यानंतर सारिकाताई अरे माकड्या ओपन हो. त्याच्यानंतर ते हातवारे सुधारण्यासाठी मी म्हणजे ज्या टायमिंगला कॉलेजमध्ये होतो, कॉलेजवरून निघायचं, हॉटेलला जायचं, हॉटेलवरून निघायचं. श्रावणात हॉटेल बंद होतं तरी पण जायचं, घरी जायचं, अर्धा पाऊण तास बसायचं आणि 3 वाजता बस पकडायची. 3 वाजता राजगुरुनगरवरून बस पकडली की मानपाला यायचं 6 वाजता, 6:20 पर्यंत. त्याच्यानंतर एक तीर्थ नावाची एक म्हणजे बोलतो ना आपण एक फ्रेंड टाईप आहे. तर मग तिने 6:20ला किंवा 6:15ला किंवा 6:30ला ती यायची. तर मग ती सांगायची हातवारे असे नको करू, डोळे तुझे असे मिचमिचेगत होतात ते नको करू. त्याच्यानंतर तोंड खूप जागी वाकडं होतं ते नको करू, हातवारे असे सरळ ठेव. त्याच्यानंतर ज्या टायमिंगला परागदादा यायचे तरी पण मी चुकायचो. मग त्या टायमिंगला ते काठी घेऊन एकदा बसलेले समोर, चूक मी तुझ्या हातावर मारणार. त्या दिवशीपासून मग जे हात सरळ व्हायला लागले किंवा हात जे बरोबर व्हायला लागले. आज पण मी हॉटेलमध्ये बघितलं असे फ्लोनी जातात हात, जिथं फ्लोनी नाही जायला पाहिजे तिथं पण खूप फ्लोनी जातात हात. तर मग ते झालं. आणि नंदीची मेन जी भूमिका आपण बोलू शकतो 26 किंवा 27 तारखेचं झालं. जसं अभिजित दादांनी बोललं, त्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची भूमिका केली, तो शो झाला आमचा. आणि 28 का 29 तारखेला पथनाट्याची कॉम्पिटिशन होती. पथनाट्याची कॉम्पिटिशन झाली, आम्ही घरी चाललेलो तेव्हा मला सरांनी विचारलं अवधूत तू एवढं 3 ते 6 जातो तिकडं, त्याच्यानंतर रात्रीचे पार 9 वाजता तिथून निघतो, घरी 12ला येतो, एवढं 7 तास ट्रॅव्हल करतो, पण तुला काय वाटतं तुझी नंदीची भूमिका जी तू करतोय ती खरंच तेवढी मोठी होणार आहे का, किंवा तुला करता येणार आहे का, तू फक्त टाइमपास करतोय. म्हटलं सर मी टाइमपास नाही करत आहे, पण ते तेवढं अजून बाहेर येत नाहीये, म्हणजे ते करण्यासाठी काय करू शकतो. तर मग शेवटचे काही 3 का 4 दिवस राहिलेले आणि त्या दिवशी नेमकी परागदादा आजारी होते. आणि मग त्या दिवशी मग कोण सांगणार, तर सारिकाताई, अभिजित दादा, तेजस दादा, ज्यांना आम्ही डॉक्टर करून बोलवतो दरवेळेस. त्याच्यानंतर हे तीर्थासन किंवा माग आपले विक्रम दादा असतील, तर मग ते सांगायचे की तू फक्त एवढं ध्यानात ठेव तुझ्या बॉसचं लग्न आहे आणि ते बॉसचं लग्न लागलंय, सो तुला ते लास्ट मुमेंटला एवढं एन्जॉय करायचे की बास आता मला काहीच माहिती नाही. तर मग लास्टच्या मुमेंटला जी एनर्जी यायची मला, जी पब्लिकमध्ये जाऊन मी डान्स करायचो, डोक्यामध्ये एवढंच की आतापर्यंत आपण बॉसच्या लग्नासाठी एवढं केलंय, एवढं जुळवाजुळवी केली, ह्याच्या इकडे गेलो तिकडे गेलो, सती आहुती गेली तरी आम्ही हे केलं ते केलं, पण बॉसचं लग्न शेवटी लागलं. आता मला कुणाचीच परवा नाही, बॉसचं लग्न लागलंय, मी 8 मिनिटं फुल डान्स करणार आहे, तिथं मला कुणीच सांगू शकत नाही. सो तो एक पार्ट बोलतो ना आपण, जो टीममेट्स जे सांगतात
किंवा डॉक्टरनी सांगितलेलं असं की नंदी खूप भोळा होता. पहिलं म्हणजे शेवटचे 4-5 दिवस राहिले तरी माझ्या तोंडावर फेशियल एक्सप्रेशन नव्हते येत, हातवारेच होत होते. आणि कोणत्या कोणत्या सीनला जेव्हा टायमिंगला लाईट पडतो तोंडावर त्या टायमिंगला फेशियल एक्सप्रेशनची खूप गरज असते. मग त्या टायमिंगला डॉक्टरांनी सजेशन दिलं, नंदी खूप भोळा होता तर तू भोळ्यासारखं राहा, आणि ज्या टायमिंगला नारद मुनी एखादं डायलॉग घेतील किंवा ते बोलतील महादेव क्रोधित झाले, त्या टायमिंगला तुझे असे डोळे हल्ले पाहिजे किंवा तुझं पूर्ण असं कॉन्सन्ट्रेशन हल्लं पाहिजे, भोळ्यातून तू एकदम ह्याच्यात गेला पाहिजे. सो ती टीममेट्सची जास्त मदत झाली आणि ते म्हणजे प्रत्येकाने बघितलं आणि ते सांगितलं पण आम्हाला की तुम्ही खरंच थिएटर आर्टिस्ट दिसता त्याच्यामधून, तुमचे डायलॉग एवढे परफेक्ट आहेत, त्याच्यानंतर डोळे पण तेवढे परफेक्ट होतात, सतीला हात एकदम परफेक्ट येतो. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे ते मला कधी जाणवलं, सतीचा हात माझा परफेक्ट जातो. 3रा-4था शो होता आणि एक डायलॉग आहे, सती आहुती गेली, ज्या टायमिंगला मी हात समोर करतो आणि डोळे समोर असतात. एक माणूस होता जो कंटिन्यू 3 शो बघत होता, तो मग मागून आला आणि तो बोलला की पुढच्या शोला मी हा तुमचा सती आहुती जाती हा डायलॉग मी तुमच्या सोबतच घेणार, नारद मुनींचा जो पहिला डायलॉग आहे तो पण मी त्यांच्या सोबत घेणार आणि तुमचा पहिला हर हर महादेव तो पण मी तुमच्या सोबतच घेणार. मी म्हटलं ठीक आहे, चॅलेंज करू आपण. केला चॅलेंज, झालं. त्यांनी यांच्या अभिजित दादांचा सगळ्यात पहिला डायलॉग घेतला, हर हर महादेवचा मन माझा त्यांच्यासोबतच झाला. आणि सती आहुती जाती हे त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेलं की सती आहुती जाती, एकाला कॅमेरा दिलता आणि ते पण ते डायलॉग एकच म्हणजे माझ्या काय बोलतो ज्या टायमिंगला माझा डायलॉग झाला त्या टायमिंगला बोलले. तर मग ते एक जे अंगाव काटा आला त्यांनी एक दाखवलं की हे बघा तुमचे डोळे बघा कसे एकदम 0 ह्याच्यात बघून तुम्ही हे करता, हात पण तुमचे असे जातात की आम्हाला खरंच वाटतं की समोर कोणतरी सती आहुती गेलेली आहे. तर मग ते ज्या टायमिंगला वाटलं त्या दिवशी म्हणजे हे जाणवलं की आपण की जे बाबा 6 तास ट्रॅव्हल केले महिन्यात, 180 तास जे ट्रॅव्हल केला असं पूर्ण 1 महिन्यात, मग त्याच्यामुळे 200% एकदम सक्सेस भेटलाय. निश्चितच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याची पावती तुम्हाला भेटलीच. परंतु तुमची एक रील देखील या विवाह सोहळ्याची व्हायरल झाली होती. त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला तो क्षण, तो विवाह सोहळा मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा होता आणि त्याच्यामध्ये एक रील जी व्हायरल झाली त्याच्यामध्ये एक छोटीशी मुलगी 2-3 वर्षाची मुलगी असेल, ती तिच्या वडिलांच्या खांद्यावरती बसलेली आहे आणि तिच्या खेळण्यातला मोबाईल तिच्या हातामध्ये आहे आणि ती त्या मोबाईलमध्ये ती शूट करते. अर्थात ते शूट होत नव्हतं पण त्याच्यामागे तिच्या भावना जाणवत होत्या. काय पाहतात ज्यावेळेस तुम्हाला अशा रील दिसतात किंवा अशा रील व्हायरल झालेल्या दिसतात किंवा लोकांचं ते प्रेम दिसतं, लोक तुमच्यासमोर कॅमेरा घेऊन उभे होते, काय भावना होत्या तुमच्या? त्याबद्दल असं म्हणाल की शंकर भगवानांची उत्सुकताच एवढी जबरदस्त होती की शंकर काय आहे हे कळालं. काही लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की आमच्या मुलांची शंकराबद्दलची भक्ती नव्हती, पण हा ऍक्ट बघितल्यानंतर ते ऍटलिस्ट एखाद दिवस मंदिरात जात आहेत किंवा घरामध्ये पाया पडायला उभे राहत आहेत. तर हे आमच्या कलाकारांच्या दृष्टीने हे खूप भारी मुवमेंट होती की आम्ही ती जिंकली मुवमेंट बघायला गेलं. की जसं तुम्ही लहान मुलांचं बोललात की टेक्नॉलॉजी वाईज त्यांनी फोटो काढायचा प्रयत्न केला किंवा काय, तर आपले सगळे दैवत परत एकदा घराघरात पोचतायत, ह्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही या ऍक्टद्वारे. आणि सरते शेवटी एकच सांगेल की अघोरी टीम पण आम्हाला काही दिवसांपूर्वीच भेटलेली. आम्हाला माहिती नव्हतं कसं मर्जिंग होणार आहे, काय होणार आहे, कारण का 6 सप्टेंबरपर्यंत आम्ही ब्लँक होतो. 7 सप्टेंबरला गणपती बसणार होते, 8 सप्टेंबरला आमची म्हणजे मेन आम्ही स्टेजवर जाणार होतो, त्यांच्याबरोबर आमची प्रॅक्टिस सुरू झाली. त्याही टीमने इतकं मर्ज केलं आम्हाला सुंदर की कुठेही वेगळेपणा वाटला नाही आणि त्यांचे कष्ट तर अफलातूनच होते, त्याच्याबद्दल नो डाऊट. आणि अजूनही सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की एखाद्याने जर नाटक पाहायला आलं नसेल किंवा येता आलं नसेल तर याच चॅनलवर टाइम्स 360वर तो व्हिडिओ आहे पूर्ण 27 मिनिटाचा, मनीष दादांनी खूप चांगल्या प्रकारे रेकॉर्ड केलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा आणि तसदीबद्दल खरंच क्षमस्व आणि तुम्ही जे सगळ्यांनी प्रेम दिलं त्याबद्दल खरंच 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 मनापासून धन्यवाद. ॲक्च्युली जे मोमेंट कॅप्चर करण्याबद्दल तुम्ही जे विचारलं त्याच्यामध्ये बेसिकली असं झालं की सुरुवातीला 1-2 दिवसामध्ये इन्स्टावरती फार हे व्हायरल किंवा ट्रेंडिंग झालं नव्हतं रादर, किंवा फार लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. लोक ॲक्च्युली येऊन गर्दी करत होते. पण जसं 3रा, 4था, 5वा दिवस उजाडत गेला, अक्षरशः गुजरात, नागपूर, मुंबई, बँगलोर, रेस्ट ऑफ दी कर्नाटका या सगळ्या एरियातनं लोक खास रील्स बघून आमचे शोज बघायला आले होते. त्याने आम्हाला बॅकस्टेजला येऊन सांगितले की आम्ही तुमचे रील्स बघितले. एक बाई आणि तिची 2 मुलं शनिवारी सकाळी फ्लाईटने उतरले पुण्यामध्ये, संध्याकाळी आमचा शो बघितला आणि आता आम्ही परत जाणार आहोत, खास तुमच्या शोसाठी आम्ही आलो होतो. म्हणजे आम्हाला ते खरंच वाटे ना, हे इतकं उदंड प्रेम आणि प्रतिसाद लोकांकडनं आम्हाला मिळतोय. आणि जसं ह्यांनी सांगितलं आता तेजसनी की
आपल्याकडे कसं ऐतिहासिक हे आपलं एक हुकमाचे एक्के आहेत, शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे हुकमाचे एक्के आहेत, पण पौराणिक दृष्ट्या आणि ते सुद्धा स्टोरी टेलिंग हे कितपत सक्सेसफुल होईल, आम्हाला सुरुवातीला खरंच डाऊट होता की लोक थांबतील की नाही ऐकायला. आम्ही स्टोरी सांगतोय, नारद आणि नंदी आम्ही स्टोरी सांगतोय, शिवपार्वती विवाह सोहळा आम्ही स्टोरी सांगतोय. सो पौराणिक आणि त्यात परत स्टोरी टेलिंग हे कितपत सक्सेसफुल होईल. पण जसा पहिला शो झाला आणि दुसरा होत गेला आणि जसं 9व्या दिवसापर्यंत हे ह्यूज झालं, शिवधनुष्य पेलल्यासारखं झालं आणि आम्हाला म्हणजे असं आम्ही अजूनही खरंच मगाशी म्हणलं तसं आम्ही त्याच झोनमध्ये आहोत, आम्ही बाहेरच पडलेलो नाहीत अजून त्याच्यामध्ये. आणि मोमेंट कॅप्चर करणं म्हणजे लोकांना ती आस्था वाटली, आमच्यामध्ये लोकांना ते पौराणिक कॅरेक्टर्स दिसले. जसं मगाशी म्हणालो तसं लोक येऊन पाया पडायचे, पार्वतीच्या, शंकराच्या, याच्या ऋषी विष्णूच्या, माझ्या, नंदीच्या, हे पाया पडायचं म्हणजे लोकांना ते कॅरेक्टर्स दिसले आमच्यामध्ये. सो त्यामुळे आम्ही त्यावेळेला आम्ही स्वतः त्याच्यात उरलो नव्हतो, आम्ही ते कॅरेक्टरच झालो होतो. सो ती आस्था लोकांकडनं आम्हाला आली आणि तो रिस्पॉन्स आला आणि लोकांनी ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला. आणि जसं हा म्हटला की अघोरी टीम जी ती बाहेरून आली होती ती डेफिनेटली ती त्याची वरात वगैरे सगळ्या लोकांनी खूप अप्रिशिएट केलं. पण काही जणांनी मला स्पेसिफिक बॅकस्टेजला कमेंट पण दिल्या की तुम्ही एका लेवलपर्यंत तो ऍक्ट नेऊन ठेवता म्हणून ती नंतर वरात एकदम लोकांनी एवढी छान अप्रिशिएट करता आली किंवा लोक त्यात इन्व्हॉल्व्ह झाले. सो ते पण एक छान होतं ना की लाईक आम्ही करतोय आणि ती पण टीम आमच्यासोबत मर्ज होतीये. सो 2 वेगवेगळ्या टीम्स वाटल्या नाहीत खरं तर, आम्ही एकत्रच काम केलं, 25 जण आम्ही एकत्र होतो. सो इट वॉज कमेंडेबल. मुवमेंटचं बोलायचं झालं तर ज्या टायमिंगला मी मनपावरून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचा जो शो असतो त्या दिवशी येत होतो आणि त्या दिवशी एक मित्र होता जे शिवपुत्र संभाजी महानाट्यात ज्याच्यात मी आधी काम करत होतो, तिथं भेटलेला एक मित्र होता जो युट्यूबचं व्लॉग हे करत होता. त्या टायमिंगला तो दगडूशेठचं शूट करून एक हे छत्रपती राजाराम मंडळ तिथलं तो शूट करून परत त्याच्या रूमवर चाललेला आणि मी मनपावरून इकडं परत शोच्या ठिकाणी चाललेलो. मग त्यावेळेस आमची तिथे रस्त्यात भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की मी असं व्लॉग वगैरे करतोय. मग मी त्याला सांगितलं की आमचा असं देखाव वगैरे आहे. 5व्या का 6व्या दिवशी त्याचा फोन आला की शिवपार्वती विवाह सोहळा तुला माहिती आहे का कुठे आहे? मी म्हटलं अरे त्याच्यात मी काम करतोय. तो म्हटला अरे नाही, आम्हाला ऐकण्यात आले की त्याच्यात खूप 50-60 जणांची टीम आहे, एवढी मोठी, एवढं मोठं त्याचं स्टेज आहे, खूप मोठं आहे, त्यांचं मेंटेनन्स खूप मोठा आहे, तो एकदम पुण्यातला 1 नंबरचा शो आहे. म्हटलं वा वा, हे म्हणजे आम्हाला काय बोलतो ना, हे अंगावर काटा येण्यासारखं पण होतं. आणि जो माझ्या साईडला एक जण होते, आगोरी टीम मधले एक जण, आम्ही 2 जण मिळून नाश्ता करत होतो, तो हसत होता की हाच आपल्याला सांगतोय. म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं एक दिवशी ये आमचा शो बघायला, तो शो तुझं शूट करून झालं, मग आमच्या शोला वेळ द्यायला भेटला तर ये. आणि जेव्हा शेवटचा शो चालू होता, आय थिंक सो 12 किंवा 12:15 झाले असतील, मी फोन घेऊन खाली आलो कारण ठरलेलं की आता म्हणजे स्टॉप करायचंय. आणि त्यावेळेस तो तिकडून पळत आला, बोलला की पुण्यात मी सगळीकडे शोधलं पण शिवपार्वती विवाह सोहळा कुठंच नाही भेटला मला. शेवटी मी तुझ्या इथं आलो कारण मला तू लांबून म्हणजे दिसला, तुझी शिंग दिसली, आलो इथं पळत आणि शिवपार्वती विवाह सोहळा हा तुमचाच आहे का? म्हटलं अरे हो आमचाच आहे, मी तुला बोललेलो 4-5व्या दिवशीच बोललेलो की तो आमचाच आहे, पण तो ऐकलं नाही. म्हटलं ठीक आहे, मग मला जागा भेटेल का? म्हटलं आता जागा बघ, तुला कुणाच तरी खांद्यावर उभं राहून बघायला लागल. त्याने त्याच्या एका मित्राच्या खांद्यावर उभं राहून बघितलं, पूर्ण ते व्लॉग शूट केलं. तो वरती आला ज्या टायमिंगला स्टेजवरती सगळे होते, सगळे गणेशदादा झालं किंवा त्या मंडळाचे जे अध्यक्ष होते ते सगळ्या पब्लिकला थँक्स बोलत होते, पब्लिक खालून बोलत होते, एकच शो करा, लास्टचं शो असं समजा. तरी 12:45 का 12:50 असा टाइम झाला, तरी आम्ही ते टाइम लिमिट नव्हतं क्रॉस करू शकत. तो वरती आला आणि मग तो बोलला अवधूत मी 5व्या-6व्या दिवसापासूनच शूट करायला पाहिजे नव्हतं, म्हणजे माझं पण जरा अजून जास्त बघायला भेटलं असतं. आणि त्या दिवशी मग त्यांनी एक स्टोरी टाकली ज्याची म्हणजे मला अपेक्षा नव्हती, कारण तो असंच भेटलेला आणि तो फार शेवटच्या शोला भेटलेला 12:10 का 12:05 तो फार पळत आलता की अवधूत तुझा हा शो मला बघायचा आहे आणि तो शूट करायचा आणि शिवपार्वती विवाह सोहळामध्ये तूच काम करतोय का? जो पुण्यात पूर्ण व्हायरल झालाय शो तो हाच आहे का तुमचा? म्हटलं ठीक आहे. काढलं वगैरे फोटो, जसे सगळेच जण फोटो काढत होते, फोटो वगैरे काढला. संध्याकाळी गेलो रूमवरती, एका मित्राची रूम, तिथं गेलो आणि त्यांनी मग एक स्टोरी ठेवलेली, म्हणजे मला अपेक्षा नव्हती कारण आम्ही एवढे ओळखीचे नव्हतो. मग त्यांनी एक स्टोरी ठेवलेली, अवधूता, जे माझं नाव आहे अवधूता, खाली इंस्टाग्रामचा आयडी टाकलेला की आईबापाचं नाव मोठं केलंस, तुझ्या नंदी झालं, विष्णू झालं, त्याच्यानंतर जे तुमच्या दादांनी जे नारदचं भूमिका केली किंवा बाकीच्यांची जे भूमिका असतील, शिव पार्वती, त्याच्यानंतर आगोरी टीम, प्रत्येक टीमचं ॲज अ गणपतीचं देखावा हे रीलवरती एवढं फेमस झालं की रात्रीचे 2-2, 1-1 वाजता 4 चौक फुल होतात तुमच्या शोनी. त्याच्यानंतर पेपरमध्ये तुमच्या शोची बातमी येते, गणपतीच्या देखाव्याची पेपरमध्ये एवढी मोठी बातमी येते.
त्याच्यानंतर आता आपण इंटरव्ह्यू झालो आहे. तर मग हे खरंच खूप मोठं होतं. आणि ज्या टायमिंगला त्यांनी टाकलं की अवधूता तू तुझ्या आईबापाचं नाव मोठं केलंस, तर ह्याच्याकडून मोठं म्हणजे आजपर्यंत तरी कोणी मला कमेंट केली किंवा ह्याच्याकडून मोठी मला पावती दिली असं तरी नाही वाटत. तसं तर एक बोलतो ना आपण कॅप्चर करण्याच्या मुमेंटनी तो माझ्यासाठी बेस्ट असावा, किंवा सगळ्या टीमसाठीच की तुमचा फोटो पेपरमध्ये आला. एक युट्यूबचा व्लॉगर स्वतः हे करतो की पेपरमध्ये तुमचा फोटो आला, आम्ही खरंच ते पात्र एन्जॉय केलं, तुमच्या नावाने ते पात्र आता ओळखलं जायला लागलं, किमान आमच्यासाठी तरी ते ओळखायला जायला लागलं. सो तेच. आमची एक सहकलाकार आहे की तीर्था काची, तिने पण खूप छान भूमिका पार्वती सोबत केली. ती आज काही कारणास्तव येऊ शकली नाही, पण तिचं नाव इथं घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि ह्या गप्पा संपणार नाहीत, मीच संपवतो. खरंच 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 सगळ्यांचे, सगळ्या टीमच्या तर्फे मी आभार व्यक्त करतो. आणि टाइम्स 360ने आम्हाला म्हणजे महाराष्ट्रात किंवा यूट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल की कुठल्या तरी 30 मिनिटाच्या शोला की जो जिवंत देखावा आहे आणि तो विसरून जातो, त्या शोसाठी आज 12-13 दिवसानंतर पण इंटरव्ह्यू घेतला जातोय. ती आमच्यासाठी खरंच खूप भाग्याची आणि मोलाची गोष्ट आहे. जर कलाकार म्हणून नक्कीच तुमच्या सर्वांसोबत गप्पा मारून खूप चांगलं वाटलं. खरं तर पडद्यामागची जी काही भूमिका असते, पडद्यामागे ज्या काही गोष्टी असतात, ह्या प्रेक्षकांसमोर येणं देखील गरजेचं असतं. कारण आम्हाला फक्त शो दिसतो, आम्ही फक्त विवाह सोहळा पाहिला, परंतु त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं कष्ट हे देखील आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षकांनी जाणून घेतलं. निश्चितच प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की ही जी टीम आहे ही अर्धीच टीम आहे. या विवाह सोहळ्यामधलं मुख्य आकर्षण अघोरी हे आज काही कारणास्तव आपल्या स्टुडिओमध्ये येऊ शकलेले नाहीत. त्यांचा देखील इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत, त्यांची देखील मुलाखत आपण घेणार आहोत. परंतु ही सर्व टीम, अघोरीची सर्व टीम संगमनेरला आहे. आम्ही संगमनेरमध्ये जाऊन या अघोरींची मुलाखत घेणार आहोत. आणि या मुलाखतीनंतर निश्चितच तुमच्यासाठी या मुलाखतीचा दुसरा पार्ट म्हणून अघोरींची मुलाखत येणार आहे. त्यामुळे ही मुलाखत पाहिल्याच्या नंतर अघोरीची मुलाखत पाहण्यासाठी आमचा हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, अघोरीची मुलाखत तुम्हाला पाहता येईल. आपण सर्वजण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. आणि मुलाखतीच्या शेवटी हर हर महादेव. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला खूप भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेत. असंच प्रेम आणि आशीर्वाद नेहमी राहू देत. आम्ही तुमच्या आशीर्वादाने नक्कीच पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं घेऊन येऊ. तसंच टाइम्स 360 या चॅनलचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज. खरं तर टाइम्स 360 या चॅनलला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं, आमचा मुलाखत वगैरे घेतली आम्ही त्यांची. तर त्यांच्यासाठी आम्ही एक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला बोलवलं. त्यांच्यासाठी फक्त मनापासून व्यक्त करतो आभार. आणि टाइम्स 360चे खरंच 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 मनापासून आभार. आणि परत एकदा नमूद करेल, कोणी जर शो बघितला नसेल तर त्यावर व्हिडिओ आहे, नक्की बघा. आणि थँक्स अ लॉट. हर हर महादेव.